मला 1 कोटी रुपये कमवायचे. सुरुवात करतानाच ब्रँडच्या हिशोबाने विचार करा. माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख रुपये. नमस्कार. तुम्ही म्हणाल माझ्याकडे लाख रुपये आहेत आणि त्यातले मी 10,000 रुपये फक्त ठेवेन मार्केटिंगसाठी, त्यातनं काही होणार नाही. माझ्याकडे कमी पैसे आहेत पण मला एक बिझनेस चालू करायचा आहे. तुमचा का क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. व्यवसाय करतो नजर लागेल त्यासारखं खोटं काही नाही. सगळ्यात मोठा व्यावसायिक शेतकरी आपल्याकडे. मग आपण कसं बोलू शकतो की मराठी माणसं व्यवसाय नाही करू शकत. हाऊ टू सेल एनीबडी एनिथिंग. इट डज नॉट मॅटर हाऊ मच बेस्ट यू आर. व्हॉट मॅटर्स इज हाऊ मच बेस्ट नोन यू आर. मोरनाच्या जंगल में किसने देखा तसा फॅक्टर आहे की तुम्ही किती बेस्ट आहात त्यांनी काय फरक पडतो. कामात बंधू आहेत दोघं जोडायचे 0 दावाले, त्यांना काय गरज आहे पैशाची. मग ते का करतात पॉडकास्ट. नरेंद्र मोदी इंडिव्हिज्युअल ब्रँड आहे, ते अख्ख्या देशामध्ये बीजेपीची सरकार आली. ती गोष्ट का हवी आहे, काय करू शकता, त्याला वेळ किती देत आहे, खरंच ती गोष्ट डिझर्व करतायत का. गृहिणींसाठी सजेशन आहे की तुमच्या इतकं बेस्ट बिझनेस नोट कोणी असूच शकत नाही. त्याला 30,000 देण्यापेक्षा ते 30,000 मीच ठेवतात. लहानपण माझं झोपडपट्टीमध्ये गेलेलं बराच काळ. असं कुठलंच प्रोडक्ट नाही की जे लिगल आणि जे एक्सपोर्ट नाही होईल. चंदन एक्सपोर्ट होतं, स्पेशल परमिशन. 7,800 वरनं मी व्यवसायामध्ये 25 कोटीवरती घेऊन गेलोय. आपल्या शेतकऱ्यांच्या भरोशावरती आज गुजरात, कर्नाटक का इकडचे लोक करोडपती झालेत. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपला विषय आहे बिझनेस रिलेटेड. म्हणजे आपण बिझनेस का चालू करावा. बिझनेस काही लोक असे म्हणतात की बाबा मला जॉब आवडत नाही त्यामुळे मी बिझनेस करतो, किंवा बिझनेस टाकायला खूप पैसे लागतात, किंवा काही लोक असे आहेत की कोटी रुपये इन्व्हेस्ट करतात इनिशियली पण त्यांना नंतर त्यांचं काही रिझल्ट भेटत नाही त्यामुळे बॅकआउट करतात. तर या संदर्भात आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत ओमकार माळी सर यांच्यासोबत. तर ओमकार माळी सर हे त्यांचं इंट्रोडक्शन देतीलच, पण हे इम्पोर्ट एक्सपोर्टचे ह्या फील्डचे किंग आहेत आपण म्हणू शकतो. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल. नमस्कार. माझं नाव डॉक्टर ओमकार माळी. असो मी राहायला मुंबईमध्ये राहतो मी बेसिकली, आणि मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये साधारणपणे गेले 19 वर्ष काम करतोय. 19 वर्ष. आणि माझे मल्टिपल व्यवसाय आहेत. मी फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम नाही करत. तर मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा माझा व्यवसाय आहे. मी एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच, मेंटर म्हणून काम करतो. त्याचबरोबर मी मेडिकल फील्डमध्ये मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून काम करतो. मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून साधारणपणे मी भारतात काम करतो आणि भारतात इतर 6 देशांमध्ये काम करतो. त्याचबरोबर माझा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे. नंतर एक निजी नावाचं फूड ॲप आहे, फूड डिलिव्हरी ॲप. जसं स्विगी आहे तसंच आमचं निजी नावाचं ॲप आहे, जे बेसिकली होम शेफ्स ला आम्ही केटर करतो. असं मल्टिपल व्यवसाय आहेत, पण मेजर बिझनेस माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालतो. त्याचबरोबर मी एक्सपोर्ट इम्पोर्ट कोचिंग जसं करतो तसं नवीन कोचेस कसे बनता येऊ शकतो. म्हणजे मी कोचिंग इंडस्ट्रीमधला माझा बिझनेस चालू केला 7,000च्या इन्व्हेस्टमेंटनी, 7,800 रुपयाच्या. आणि आज त्याचा टर्नओव्हर साधारणपणे 25 करोडच्या आसपास आहे 4 वर्षामध्ये. त्यामुळे 4 वर्षामध्ये. सो तो पण एक काय क्षेत्रामध्ये काम करतो की आपण कोचेस कसं बनवू शकतो, किंवा कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय होतं, खूप जास्त कोचिंग इंडस्ट्रीला लोक लक्ष देत नाही ट्रेनिंग कोचिंगकडे. सो त्यात पण काम करतो. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग झालं, कोचिंगमध्ये कोच कसं बनायचं म्हणजे ट्रेन द ट्रेनर एक फॅक्टर झालं. नंतर मग मॅनिफेस्टेशनचे स्किल्स काही असतात त्याच्यावर कोचिंग करतो. असं मल्टिपल कोचिंगमध्ये काम करतो. सो बिझनेस मल्टिपल आहेत आणि कोचिंगमध्ये मल्टिपल कोचिंगमध्ये काम करतो. आणि मुंबईतला जन्म आहे आणि कामगाराच्या घरात जन्म झालेला आहे माझा. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. माझे आजोबा सुतार काम करायचे. त्यामुळे घरातनं व्यवसायाला पैसा आणि सपोर्ट दोन्ही कधीच नव्हता. त्यामुळे जे अनेक तुमच्या कदाचित व्ह्यूअर्स असतील की घरातनं सपोर्ट नाही करत, घरात नाही करत, तर मी झोपडपट्टीत वाढलेलो आहे. लहानपण माझं झोपडपट्टीमध्ये गेलेलं बराच काळ. त्यामुळे तिकडनं इथपर्यंत जर मी नेहमी बोलतो की मला पोहोचणं शक्य आहे तर कोणालाही पोहोचणं शक्य आहे. सो विथ द राईट विजन, विथ द राईट टार्गेट कोणी अचीव्ह करू शकतं. सो हे माझं थोडक्यात बॅकग्राऊंड आहे. माझं शिक्षण स्कॉलरशिपवरती लंडनमध्ये झालं. शिक्षण करून परत आल्यानंतर आई वडिलांची इच्छा होती की तू तिकडेच सेटल हो म्हणून. पण माझं एक गोष्ट क्लिअर होती की मला परत भारतात येऊन काम करायचंय आणि मुळात मराठीसाठी काम करायचं आणि ते मी काम करतोय आता. वाव, ग्रेट. तर आता हळूहळू एक पॉईंट कव्हर करूया. जसं तुम्ही म्हणले तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट या फील्डमध्ये आहात, तर थोडं त्याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं काय ऍक्च्युअली. सो इम्पोर्ट एक्सपोर्ट अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर जे प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस त्या देशामध्ये विकणं म्हणजे एक्सपोर्ट्स. आणि जे प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही ती त्या देशातनं विकत घेऊन येणं म्हणजे इम्पोर्ट. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला व्यवसाय
मुळात लोकांच्या मनात खूप कुतूहल आणि भीती दोन्ही आहे या व्यवसायाबद्दल. पण जर प्रॉपर फॉलो केलं, प्रॉपर सिस्टम्स फॉलो केलं तर खूप सोपा व्यवसाय आहे. तर आता सगळ्यात आधी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोणकोणती वस्तू आपण इम्पोर्ट करू शकतो? म्हणजे मला जसं असं वाटतं की जे पदार्थ तिकडं नाही आणि आपल्या इकडं फेमस आहे ते आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो, असंच आहे ना बेसिकली? म्हणजे कुठलंही प्रोडक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट होऊ शकतो. म्हणजे जे प्रोडक्ट लिगल आहे असं कुठलंही प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे अगदी भाजीपाल्यापासून ते आपल्या इंटिरियर डेकोरेशनच्या मटेरियलपासून, हँडीक्राफ्ट पासून, कपड्यांपासून प्रत्येक प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतं. अगदी बंदुका पण एक्सपोर्ट होतात विथ स्पेशल परमिशन्स. चंदन एक्सपोर्ट होतं विथ स्पेशल परमिशन्स. सो असं कुठलंच प्रोडक्ट नाही की जे लिगल आणि जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत. सो प्रत्येक प्रोडक्टला रिक्वायरमेंट आहे आणि प्रोडक्टला तर जशी रिक्वायरमेंट तशी सर्व्हिसेसला पण रिक्वायरमेंट आहे. सर्व्हिसेसला म्हणजे आता तुमच्या क्षेत्रातलं म्हणायचं झालं तर एडिटिंग सर्व्हिसेसला रिक्वायरमेंट आहे मोठ्या प्रमाणात, मार्केटिंग सर्व्हिसेसला रिक्वायरमेंट आहे, फिल्म मेकिंग सर्व्हिसेसला रिक्वायरमेंट आहे, त्याचे एक्सपोर्ट्स होतात. म्हणजे आपण जे चित्रपट बघतो की शाहरुख खानचा एखादा चित्रपट ओव्हरसीज मध्ये त्याचं एवढं कलेक्शन झालं, तर ओव्हरसीज कलेक्शन होतं म्हणजे काय होतं, त्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये येतो, इकडनं आपण ती फिल्मची सर्व्हिस त्या देशात एक्सपोर्ट केलेली आहे. अच्छा. सो आणि त्याला पण लायसन्स असतं एक्सपोर्ट इम्पोर्टचं, त्याच्यावरती पण बरेचसे बेनिफिट्स मिळतात गव्हर्नमेंटकडनं. सो बेसिकली एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रोडक्ट आणि सर्व्हिस प्रत्येकाचं होऊ शकतं जे लिगल आहे. तेच आता मग इम्पोर्ट बद्दल बोलूया. आता एखादं आपण ब्रँड्स म्हणू शकतो जसं झारा वगैरे किंवा असे प्रोफेशनल ब्रँड्स म्हणू शकतो किंवा जे बाहेरच्या देशात खूप नावाजलेले ब्रँड्स आहेत ते इम्पोर्ट करताना मग ते टॅक्स वगैरे जास्त लागतात, त्यामुळे इथले किमती महाग आहेत का? बेसिकली इम्पोर्टला टॅक्स म्हणण्यापेक्षा इम्पोर्ट ड्युटी लावली जाते. इम्पोर्ट ड्युटी काय होतं, जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता तेव्हा तुम्ही बाहेरच्या देशातलं प्रोडक्ट आपल्या देशात आणता, आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट मारता तुम्ही. त्यामुळे भारत सरकारचं असं की तुम्ही बाहेरच्या आपल्याकडचे एम्प्लॉयमेंट मारताय तुम्ही, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे एक्स्ट्रा देणं गरजेचं आहे. अच्छा. सो त्यासाठी इम्पोर्टवरती इम्पोर्ट ड्युटी लागते. आणि एक्सपोर्ट करतो तेव्हा एक्सपोर्ट ड्युटी कधीच लागत नाही, किंवा इव्हन एक्सपोर्टला टॅक्सेशन पण जीएसटी वगैरे जे आहे ते लागत नाही. सो त्यामुळे एक्सपोर्टचा विचार करायचा झाला तर एक्सपोर्टमध्ये तुम्ही बाहेरच्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये आणता, त्यामुळे देशाची जीडीपी वाढवता. त्यामुळे गव्हर्नमेंट एक्सपोर्टला जास्त सपोर्ट करते. इम्पोर्ट त्याच गोष्टीसाठी इम्पोर्ट ड्युटी कमी असते की जे प्रोडक्ट आपल्याकडे बनत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गाड्या तुम्ही इम्पोर्ट केलं तर गाड्यांच्या इम्पोर्ट ड्युटीवरती 200%, 300% ड्युटी लागणार. आपल्याकडे गाड्यांचं प्रोडक्शन आहे मोठ्या प्रमाणात. किंवा काही वर्षांपूर्वी आपल्याकडे टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स याच्या इम्पोर्ट ड्युटीवरती ड्युटी कमी होती, कारण आपल्याकडे प्रोडक्शन नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात. आता आपण करतोय, त्यामुळे आता त्याच्या इम्पोर्ट ड्युटी जास्त झालेली आहे. त्यामुळे जे प्रोडक्ट आपल्याकडे बनतं तरी पण तुम्ही इम्पोर्ट केलं तर त्याची इम्पोर्ट ड्युटी जास्त आहे, आणि जे नाही बनत ते तुम्ही इम्पोर्ट केलं तर कमी आहे कम्पॅरेटिव्हली. सो हा सिम्पल बेसिक फंड आहे या इंडस्ट्रीबद्दल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सिम्पल वे मध्ये करू शकतो, म्हणजे लँड क्रुझर आता आपल्या इथं जी गाडी 1 कोटी पर्यंत जाते ती तिकडं 50-1 लाख पर्यंत भेटू, 60 लाखाला 70 लाख. ते सगळे चार्जेस आपण म्हणू शकतो. तुम्ही आता जसं एक्सप्लेन केलं ते ऍड होऊन त्यामुळे इथं. सो सरकारचं एक आहे की लँड क्रुझर तुम्ही बाहेरनं, लँड क्रुझर रॉंग एक्झाम्पल, लँड क्रुझर आपल्याकडे प्रोडक्शन लाईन चालू झाली, आपण म्हणूया फरारी समजा. तर फरारी समजा तुम्ही तिकडनं इम्पोर्ट करता, तर फरारी गव्हर्नमेंटचं आहे, तुम्ही फरारी कशाला घेता, आपल्याकडच्या दुसऱ्या गाड्या घ्या, आपल्याकडची टाटांची गाडी वापरा, आपल्याकडची इतर कुठले ज्याचं प्रोडक्शन इथे होतं. म्हणून आता या गाड्यांचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांची मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आता आपल्याकडे चालू केली. आता टेस्ला इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होतं, टाटांमुळे रेंज रोवर तर आपल्याकडे मॅन्युफॅक्चर होतं, त्यामुळे मग ती ड्युटी कमी होते मॅन्युफॅक्चर आपल्याकडे असल्यामुळे, आणि त्यामुळे ती कॉस्ट थोडीशी लिनियंट करायला सोपी होऊन जाते. आयफोनचा पण तो एक्झाम्पल येऊ शकतो. आता आयफोनचा पण सेटअप सुरू झाला, आपल्याकडे सेटअप होतोय. असंच शेतकरी म्हणू शकतो किंवा शेतकऱ्यांना असं मदत होईल असं काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होऊ शकतात का? इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये मला विचाराल तर मी कायम एक गोष्ट बोलतो की ज्या दिवशी आपल्या देशातला शेतकरी स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल त्या दिवशी या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील. कारण काय होतं ना, आता मी पण ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये एक्सपोर्ट करतो, पण मी स्वतः शेतकरी नाहीये. मी एका शेतकऱ्याकडनं माल विकत घेतो आणि मी तो एक्सपोर्ट करतो. मी जर त्याच्याकडनं ते शेतकऱ्याकडनं माल घेऊन एक्सपोर्ट करतो तर मी माझं प्रॉफिट तर ऍड करणार, पण तेच प्रॉफिट तो शेतकरी घेऊ शकतो ना. बरोबर. पण शेतकरी आपल्याकडचे घाबरतात, भोळे असतात, भीती वाटते, आणि मुळात ट्रेनिंग नसतात, अवेअरनेस नसतात त्यांना, त्यामुळे ते करत नाहीत. नाहीतर जेवढे शेतकरी स्वतःचा शेतातला माल एक्सपोर्ट करत आहेत ते कधी प्रॉफिटेबल आहेत.
त्यामुळे शेतीमालाला जगभरामध्ये रिक्वायरमेंट आहे. भारत आपला कृषीप्रधान देश आहे. भारताच्या टॉप 10 एक्सपोर्ट्समध्ये ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट सगळ्यात अग्रगण्य याच्यामध्ये आहे. पण अगेन ते एक्सपोर्ट करणारे शेतकरी कमी आहेत. बरोबर. ट्रेडर्स जास्त आहेत. नाही पण त्याचं पॅकेजिंग म्हणू शकतो किंवा ते प्रोडक्ट तिथपर्यंत डेस्टिनेशन पर्यंत जाऊ पण ते टिकायला पाहिजे ना. ते म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सिंपल गोष्ट मला जी कळते की शेतकऱ्याकडनं घेऊन जर मी करू शकतो म्हणजे सिस्टीम आहे काहीतरी. शेतकऱ्यांनी ती सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. ती सिस्टीम समजून घेण्याबद्दलची मानसिकता नाहीये किंवा त्याच्याबद्दलची भीती आहे. त्यामुळे सिस्टीम समजली जात नाही, त्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. जर दुसरा कोणीतरी करू शकतोय तर तुम्ही पण करू शकता. आपल्या शेतकऱ्यांच्या भरोशावरती आज गुजरात, कर्नाटक इकडचे लोक करोडपती झालेत. पण आपला शेतकरी अजून आहे तिथेच आहे, कारण अडॉप्टेशन नाही. आणि रादर मी एक म्हणतो की ज्या दिवशी शेतकऱ्यांची मुलं, आज काय होतं, शेतकरी दिवस रात्र शेतात राबतो. शेतात राबून मुलाला शिकवतो, मुलं उठतात गावावरनं आणि येतात पुण्याकडे IT मध्ये काम करायला किंवा मुंबईमध्ये IT मध्ये काम करायला किंवा बँगलोरमध्ये IT मध्ये काम करायला. तिकडे सकाळी 10 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत राबतात. त्याचा अर्धा वेळ जरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये राबून त्या सिस्टीम समजून घेतल्या आणि फक्त एक्सपोर्टवरती फोकस केला तर त्या आईबापाचं आयुष्यभराची पुण्य कामाला येईल आणि चांगलं मोठं काम होऊ शकतं. सो थोडासा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलणं गरजेचं आहे. किंवा नोकरी करत करत त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या शेतातला माल एक्सपोर्ट करावा. चांगलं म्हणजे दोन्हीकडे विन विन होऊ शकतं. सो सिस्टम माहीत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. मी आजपर्यंत साधारणपणे 22 हजार लोकांना ट्रेन केलंय. पण सो त्याच्यात मला एक गोष्ट जाणवलं की आम्ही बाकी सगळं करू, विकता येत नाही. पण धंदा म्हटल्यानंतर मला असं वाटतं धंद्यातला एकच डिपार्टमेंट आहे जो तुम्हाला अख्खी तुमची बॅलन्स शीट क्रेडिटमध्ये आणतो, तो म्हणजे सेल्स. सो तुम्ही सेल्स करायला लागत असाल तर म्हणजे तुम्ही थोडक्यात बिझनेस करायला असताय. सो विकता येणं गरजेचं आहे. ज्याला विकता आलं ना तो काय पण जगत करू शकतो, तरी भुका मरून पडणार नाही. सो तिकडे ते एक हे आहे की सेल्सची भीती वाटते, सेल्सची लाज वाटते. किंवा आपल्या समाजामध्ये पण ना सेल्स म्हटलं की एक टॅबू आहे. म्हणजे आपण नॉर्मल पण कोण काहीतरी बोला, आपण असं शिवी दिला तो मार्केटिंग करतो. सो ते कुठेतरी तोडणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी सेल्स एखाद्या माणसाच्या, तर मला असं वाटतं ना की म्हणजे मी आता तो प्रयत्न करतोय यावर्षी, ते म्हणजे 12 वर्षापासून 18 वर्षाची मुलं आहेत त्यांना सेल्सचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतोय. अच्छा. म्हणजे माझी काय करता म्हणजे आता चालू करतोय मी बेसिकली. तर त्यामध्ये की बाबा त्या मुलांचा माइंडसेटच मुळात तो क्रिएट करणं गरजेचं. आज चायनामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे, कारण चायनामध्ये जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये त्यांना तयार केलं जातं व्यावसायिक बनायला. अच्छा. आपल्या एज्युकेशन सिस्टीम इंग्रजांनी दिलेली देणे आपल्याकडे. सो त्यांचा हेतू एकच होता की या लोकांनी फक्त शिकावं आणि आमच्याकडे नोकरी करावी. तर आपली एज्युकेशन सिस्टीमच नोकरी करण्यासाठीची आहे. सो जोपर्यंत ती एज्युकेशन सिस्टीम तोडली जात ना, तर मी तर जाऊन एज्युकेशन सिस्टीम तोडू शकत नाही, पण ऍटलिस्ट जे नवीन काही संस्कार घडवणं गरजेचं आहे, व्यवसायाचे संस्कार होणं गरजेचं आहे. जसे आपले आजी आजोबा संस्कार करतात तसे मला असं वाटतं आपल्या मुलांवरती, पुढच्या पिढीवरती व्यवसाय संस्कार झाले तर खूप मोठी पिढी व्यावसायिकांची उभी राहू शकते आपल्याकडे. सो बघू आता, त्याचा एक प्रयत्न करतोय मी. होपफुली ते टर्नआउट होईल चांगलं. कारण होतं काय, मॅक्सिमम आई वडिलांना असं असतं की आम्ही व्यवसाय नाही करू शकलो तर मुलांनी तरी करावा. आता ते आहेत. म्हणजे माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला 12 वर्षाचे, 14 वर्षाचे, 15 वर्षाची मुलं येतात. हो. आता नुकतं माझं नेस्को मुंबईला एक झाला, भारत एशियामधला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम होता. 1600 लोक होती एका वेळेस, 3 दिवस ट्रेनिंग अटेंड. त्यामध्ये माझ्या मते एक 14-15 मुलं होती जे 10वीची परीक्षा संपली आणि बिझनेसचं ट्रेनिंग घ्यायला आलेत आणि आई वडील घेऊन आले होते बरोबर. सो ही खूप मोठी गोष्ट आहे, जे घडतंय आता ते घडायला पाहिजे अजून. ग्रेट. आता तुमच्या बोलण्यात मला एक टॉपिक सुचला होता. तुम्ही जसं म्हटले सेल्स आणि मार्केटिंग, तर सेल्स आणि मार्केटिंग मध्ये फरक काय? तितकाच फरक आहे जितका ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन मध्ये फरक आहे. लोकांना सेल्स आणि मार्केटिंग सेम वाटतं. मार्केटिंग या डिपार्टमेंटचं रोल काय? कुठल्याही व्यवसायामध्ये, थोडं बेसिक म्हणून सांगतो, कुठल्याही व्यवसायामध्ये 7 डिपार्टमेंट असतात. कुठल्याही व्यवसायामध्ये फंक्शन्स ज्याला म्हणतो किंवा डिपार्टमेंट ज्याला म्हणतो. सगळ्यात पहिला आहे तो सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट
ह्युमन रिसोर्सेस, अकाउंट्स आणि मेन मॅनेजमेंट. त्यातला प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. सेल्स मार्केटिंगचा रोल काय येतो, तो मार्केटिंगचा रोल येतो लीड्स घेऊन येणं. लीड्स घेऊन येणं. लीड्स म्हणजे समजा मग मी हा पेन विकतोय, तर पेन विकत घेण्याची इच्छा कोणाची असू शकते, इच्छा ती लोक त्या एका ठिकाणी घेऊन येणं, की त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट, ईमेल आयडी जे काय असेल ते, त्याला म्हणतात लीड. शब्दशः बोलतात जी गोष्ट तुम्हाला सेल्सकडे लीड करू शकते त्याला लीड्स बोलतात. आणि सेल्स डिपार्टमेंटचं आहे की त्या लीडला रेव्हेन्यू मध्ये कन्वर्ट करणं. जर माझ्याकडे 100 लीड आल्या मार्केटिंग करून, तर 100च्या 100 लोक माझ्याकडे विकत नाही घेणार आहेत, त्यांना कदाचित 10 किंवा 20 घेतील. सो ते 10 ते 20 कोण आहेत त्यांच्याशी बोलून की त्यांच्यावर कम्युनिकेट करून त्यांना सेल्समध्ये कन्वर्ट करणं, रेव्हेन्यू मध्ये कन्वर्ट करणं, हे सेल्स डिपार्टमेंटचं काम आहे. सो दोन्ही डिपार्टमेंटची कामं वेगळी आहेत. मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम असतं बस क्रिएट करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, आणि सेल्स डिपार्टमेंट पर्यंतचं काम असतं की ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचलोय त्यांना आपले कस्टमर बनवणं. आणि लोकांना असं कधी मी अनेकांना विचारतो किंवा तुमचं कस्टमर कोण आहे, तर नाही सगळेच माझे कस्टमर आहेत, असं कधीच नसतं. कधीही कुठल्याही व्यवसायामध्ये सगळेच तुमचे कस्टमर असू शकत नाही. तुम्हाला तुमचा कस्टमर एक्झॅक्ट ज्याला समजला ना त्याचं सेल्स स्ट्रॉंग असतो. टार्गेट ऑडियन्स माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. कारण म्हणजे धंदा चालू करताना लोक जनरली तुम्ही जसं म्हणले की सगळेच आपले हे क्लायंट बनू शकतात किंवा सगळ्यांनाच आपण विकू शकतो, ही एक मेंटॅलिटी आपलं म्हणजे बदलायला पाहिजे. बरोबर. मेन टार्गेट ऑडियन्स आहे, त्यांनी वेळही वाचू शकतो आणि रेव्हेन्यू वाचू. आणि आता टार्गेट ऑडियन्स पेक्षा तुम्हाला तुमचा बायर पर्सोना माहिती पाहिजे. तुमचा एक्झॅक्ट बायर कोण आहे, तुमचा बायर कोण असू शकतो, त्याचं वय काय असू शकतो, तो काय करत असेल प्रोफेशनली, तो राहत कुठल्या एरिया कुठे राहत असेल, तो नोकरी करत असेल तर कुठे करत असेल, व्यवसाय करत असेल तर कुठे करत असेल, त्यानंतर त्याचे थिंकिंग प्रोसेस काय, त्याचा बाईंग पॅटर्न काय, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कन्झ्युमर बिहेवियर एक्झॅक्टली, ज्याला बायर पर्सोना, आम्ही बायर पर्सोना म्हणतो. सो ज्या दिवशी तुम्हाला तुमचा बायर पर्सोना कळला त्या दिवशी तुम्हाला कधीच तुम्ही सेल्समध्ये मागे नाही पडणार. मी जेव्हा सांगतो की मला 7,800 वरनं मी व्यवसाय माझा 25 कोटीवरती घेऊन गेलोय 4 वर्षामध्ये, त्याचं कारण मला माझा एक्झॅक्ट कस्टमर माहिती आहे. सो त्यामुळे मला ज्या दिवशी माझं एक्झॅक्ट कस्टमर माहिती आहे त्या दिवशी माझं मार्केटिंग त्या पद्धतीने होतं. राईट. माझं मार्केटिंग बरोबर झालं तर माझ्या सेल्स डिपार्टमेंटकडे येणारे लीड्स त्या पद्धतीने येतात. ते लीड्स परफेक्ट आले तर सेल्स डिपार्टमेंटचं काम सोपं होऊन जातं, त्यामुळे सेल्स वाढायला मदत होते. सो ती पूर्ण प्रोसेस आहे, चेन येते. ती चेन समजणं की ती एक कस्टमर जर्नी असते की माझा कस्टमर होण्याच्या आधी पासून ते कस्टमर झाल्यानंतर पर्यंत त्याची जर्नी काय असेल, त्याचा प्रवास काय असेल, हा प्रवास जो तुम्ही आधीच व्हिज्युअलाइज केला आणि तो कस्टमरचा प्रवास त्याला द्यायचा प्रयत्न केला, तो कस्टमर कायम तुमचा कस्टमर राहतो. बरोबर. जे आज ऍपलनी काय केलं, ऍपलनी कस्टमर जर्नी क्रिएट केली आहे की तुम्ही ऍपल 5 घेणारी माणसं आज ऍपल 16 पर्यंत पोहोचलेत. हार्डली माझे ते 10% ड्रॉपडाऊन असेल एक्झिस्टिंग कस्टमर मधला. त्याचं कारण त्यांनी ती जर्नी क्रिएट केली, त्यांनी तो इकोसिस्टम क्रिएट केली. किंवा तुम्हाला ऍपलचा फोन घेतलात मग तुम्हाला ऍपलचं वॉच पण लागणार आहे, मग तुम्हाला ऍपलचे एअरपॉड्स पण लागणार आहेत, मग तुम्ही जर लॅपटॉप घेतला त्यांचा तुम्हाला तो आयपॅड पण त्यांचाच लागणार आहे. सो ती जी इकोसिस्टम क्रिएट केली आहे, ती कस्टमर जर्नी जी क्रिएट केली आहे आणि त्याचं प्लॅनिंग ज्या पद्धतीने केलं किंवा फोन आल्यानंतर मग 1-2 महिन्यानंतर त्याचं एअरपॉड लॉन्च करणं, ते आल्यानंतर त्याचा टॅब लॉन्च करणं, मग त्या फोनला तुम्हाला चार्जर पण लागणार आहे, मग त्याची इकोसिस्टम वेगळी, त्यांचं जे पॉवर बँक आहे ती पॉवर बँकची इकोसिस्टम वेगळी, आणि सगळ्या इकोसिस्टम त्यांनी एका इकोसिस्टमच्या भोवती फिरवलेल्या आहेत. म्हणजे एकदा माणूस ऍपलच्या इकोसिस्टम मध्ये आला की तो बाहेर पडतच नाहीये. इकोसिस्टम क्रिएट करता येणं गरजेचं आहे कुठल्याही व्यवसायाला. आणि ती कुठल्याही व्यवसायात लोक म्हणतील की नाही ते फक्त फोन आहे म्हणून होऊ शकतं, असं नाहीये. तुम्ही एखादा व्यवसाय सांगा, मी अख्ख्या व्यवसायाची कुठल्याही व्यवसायाची अख्खी इकोसिस्टम क्रिएट करून देऊ शकतो आणि ते शक्य आहे. फक्त थोडासा विचार करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. ट्रेडिशनल व्यवसायामधनं बाहेर येणं गरजेचं आहे. इव्हन जे एक्झिस्टिंग व्यावसायिक आहेत, आपण नवीन उद्योजकांबद्दल बोलतोच आहे, पण एक्झिस्टिंग जे व्यावसायिक आहेत, मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो अनेक वेळा, तेव्हा एक येताना मी नेहमी विचारताना एक पहिला प्रश्न विचारतो की तुमचा ऑलरेडी व्यवसाय तो हो. आणि जेव्हा त्यांना विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही व्यवसाय चालू केला होता कारण तुम्हाला फ्रीडम हवं होतं म्हणून, आणि आता तुम्ही स्वतःच्याच व्यवसायामध्ये नोकरी करताय? हो सर, हेच बरोबर आहे. त्याचं कारण ते इतके फायर फायटिंग मध्ये लागलेले आहेत
की स्वतःचा पगार काढण्यामध्ये पण त्रास होतोय. त्याचं कारण असं आहे की मार्केटिंगवरती खर्च नाही केला जात आहे. मार्केटिंगवरती खर्च नाही केला तर लीड येणार नाही, लीड आले ना तर सेल्स होणार नाही. ते मार्केटिंगचे एक्सपेन्सेस पण ते मागीन प्रत्येक व्यवसायाला लागणारी मार्केटिंग वेगळी आहे. म्हणजे तुम्ही B2B मध्ये काम, आज सोशल मीडियामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात. तुम्ही B2B मध्ये काम करत असाल तर तुम्ही बिझनेस टू बिझनेस वेबसाईट्सवरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही लिंक्डइन आणि गुगलवरती फोकस करणं गरजेचं आहे. तुम्ही B2C मध्ये असाल तर तुम्ही मेटावरती किंवा इंस्टाग्राम या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती मार्केटिंग करणं गरजेचं आहे. हे तर झालं प्रायमरी मार्केटिंग. पण त्याचबरोबर तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझा कस्टमर लिंक्डइनवरती अवेलेबल आहे, तर जर तो लिंक्डइनवरती तर फेसबुकवरती पण असणारच आहे तो. सो तुम्ही मला मी फक्त लिंक्डइन मार्केटिंग करेन आणि बाकी सगळी ब्लँक ठेवेन, तर तसं पॉसिबल नाही. तुम्ही आजच्या तारखेला ओमनी प्रेझेंट असणं इम्पॉर्टंट आहे. ते महाराजांच्या ह्याच्यावर की संताजी धनाजी कुठे गेले तरी लोकांना त्यांना मुलांना दिसत होते, तसं तुम्ही दिसणं गरजेचं आहे. की तुम्ही तो माणूस तुमचा कस्टमर युट्यूबवरती गेला तरी तुम्ही दिसणं गरजेचं आहे, फेसबुकवरती गेला तरी तुम्हीच दिसणं गरजेचं आहे, किंवा इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवरती गेला तरी तुम्हीच दिसणं गरजेचं आहे. हे ज्या दिवशी होईल, आजच्या तारखेला जोपर्यंत तुमचा एक कस्टमर तुम्हाला 16 वेळा बघत नाही, 16 वेळा, हा फिगर माझ्या मते वर्षभरापूर्वी 9 वेळा होतं. आता ते 16 वेळा आहे. जोपर्यंत तुमचा कस्टमर 16 वेळा तुम्हाला बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्याकडनं विकत घेण्याचा विचार नाही करत. 16 वेळा, 16 टाइम्स हा ऍव्हरेज रेशो आहे. कारण आता काय झालं, एवढे ऍड्स चालू आहेत, एवढं मार्केटिंग लोकांचं चालू आहे मेटावरती असेल की इतर सगळ्या प्लॅटफॉर्मवरती, त्यामुळे खूप इझिली बायपास होऊन जातात गोष्टी. त्यामुळे 16 टाइम्स तुम्ही पिच्छा पुरवणं गरजेचं आहे तुमच्या कस्टमरचा थोडक्यात. तर एवढं कन्व्हर्सेशन मधनं मला 3 क्वेश्चन सुचले होते. सगळ्यात आधी तर सेल्स, सेकंड मार्केटिंग आणि थर्ड ट्रेडिशनल. सगळ्यात पहिले सेल्स कडे बघूया. आता मला एखादी गोष्ट समोरच्याला विकायची आहे, म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो मला एक वस्तू दुसऱ्याला विकायची आहे, तर ती विकलीच गेली पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? म्हणजे हाऊ टू सेल एनीबडी एनिथिंग. हाऊ टू सेल एनीबडी एनिथिंग असं नाही होणार. सगळ्यात पहिले तर हाऊ टू सेल एनिथिंग टू द वन हू नीड्स इट. अच्छा, ते इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन, मी आता माझा समजा हा पेन आहे, मी हा 10,000चा पेन मी शाळेतल्या मुलांना नाही विकू शकत, पॉसिबल नाही आहे. सो तो त्यालाच विकला जाऊ शकतो की ज्याला त्याची गरज आहे किंवा जो तो अफोर्ड करू शकतो. दोन्ही फॅक्टर्स आहेत. गरज आहे का, आता समजा फॉर एक्झाम्पल मला आता गरज वाटते की मी मोबाईलचा एक पेन आहे 7 लाखाचा, तो घ्यावा, मला गरज आहे, पण आता मी अफोर्ड करू शकतो की 7 लाख रुपये पेनवर घालत नाही करू शकत. सो आय एम नॉट द कस्टमर फॉर दॅट ब्रँड. सो एक तर सगळ्यात पहिले एखादी गोष्ट विकणं साठी इम्पॉर्टंट आहे. लोकांना वाटतं सेल्स म्हणजे फक्त माझ्या प्रोडक्टची माहिती देणं की माझा प्रोडक्ट किती छान आहे हे सांगणं नाही. सेल्स म्हणजे एखादं प्रोडक्ट एखाद्या माणसाला त्याची गरज आहे का ते समजून घेऊन तुमचं प्रोडक्ट त्याच्या गरजेमध्ये कसं बसवता येईल आणि ते बसवून त्याला पटवून देणं. बरेचसे कस्टमर असं असतात की ज्यांना गरज असते, ज्यांची अफोर्डेबिलिटी असते, पण त्यांना ते माहितीच नसतं की त्यांना त्याची गरज आहे. सो ती गरज पटवून देणं पण, भासवून देणं पण इम्पॉर्टंट आहे. सो जर एखादा प्रोडक्ट विकायचाच असेल एखाद्याला, तर एक तुम्ही त्याचे फीचर्स सांगा, ठीक आहे हे फीचर्स आहेत, पण ते फीचर्स त्याच्या कामाचे कसे आहेत ते त्याला पटवून द्या आणि त्याच्यासाठी तो कस्टमर समजून घेणं गरजेचं आहे. त्या कस्टमरनी तुमच्याकडे कस्टमरची लीड आली आहे म्हणून तर तुम्हाला इंटरेस्ट होता, तुमच्याकडे लीड आलेली आहे. सो ती लीड आली आहे, त्या लीड करणं, त्याच्यावर कम्युनिकेट करून समजून घ्या किंवा त्यांनी ती त्यांनी ती ऍक्शन घेतली, ती का घेतली, मग तिकडनं तो तुमचा कस्टमर म्हणून बनायला सोपं होऊ शकतं. कारण की आता सेल्स म्हटली तर तुम्ही जसं आधी मेन्शन केलं, टॅबू एक आहे आपल्या सोसायटीमध्ये, तर तो कसा घालवावा? आता मला जरी एखादा पेन विकायला सांगितलं किंवा एखादा प्रोडक्ट विकायला सांगितलं, आपण कसं एकदा ट्राय मारतो, 2दा ट्राय मारतो, नंतर म्हणतो अरे याला गरज नाही, मग याला परत सांगून फायदा नाही. मग ते कंटिन्यू स्पॅमिंग करणं पण चांगलं आहे का? सेल्स इज अबाउट 90% रिजेक्शन अँड 10% सक्सेस. एका बेस्ट सेल्समॅनला, ऍव्हरेज सेल्समॅनला 95% रिजेक्शन अँड 5% सेल्स. सो ऍव्हरेज जर बघितलं तर 7%चा ऍव्हरेज येतो, 6 किंवा 7%चा. सो जर तुम्ही 100 लोकांपर्यंत पोहोचणार आहात तर 93 लोक तुम्हाला नाहीच बोलणार आहेत, त्याची तयारी ठेवणं. पण ते काम जे करायचे ते 7 लोकांसाठी करायचे.
आणि स्पॅमिंग म्हणण्यापेक्षा एका कस्टमरला तुम्ही 6 वेळा फॉलोअप करा. 6 वेळा, मॅक्सिमम 6 वेळा. त्याच्यानंतर पण जो तो तुम्हाला नाही बोलतो तर मग डोंट गो टू, मग त्याला त्याची गरज नाही. कारण ऑफकोर्स ते कधी जेव्हा तुम्ही त्याला त्याची गरज पटवून दिली आहे, गरज पटवून दिल्यानंतर पण तो नाही तुम्हाला रिस्पॉन्ड करत मग सोडून द्या. ही इज नॉट युअर कस्टमर. बघा अल्टिमेटली कस्टमर आहे ना कधीही तुमचं प्रोडक्ट नंतर बाय करतो आणि तुम्हाला बाय करतो. सो जर तुम्हाला तुमचा कस्टमर बाय करत नाहीये दॅट मीन्स तुम्ही त्याला कन्व्हिन्स करायला कमी पडलायत की बाबा तुला आमची गरज आहे. प्रोडक्टची गरज आहे की नाही, आमची गरज आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादं प्रोडक्ट बाय करतो, आपल्याकडे एक सायकोलॉजी की आपण एखाद्या कंपनीकडनं प्रोडक्ट बाय करण्यापेक्षा आपण टाटा, रिलायन्स, अदानी यांच्याकडनं प्रोडक्ट पटकन बाय करतो. का? कारण आपली इंडियन कस्टमर सायकोलॉजी म्हणते की मला ऍटलिस्ट एक माणूस आहे पकडायला. म्हणून आपल्याकडे इंडिव्हिज्युअल ब्रँड्स खूप मोठे झालेत. टाटा असतील, अंबानी असतील, मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या झाल्यात नो डाऊट. पण कम्पॅरेटिव्हली जर मोठे ब्रँड्स तर टाटा, अंबानी आहेत, कारण वी नो ही माणसं आहेत त्याच्या मागची. सो तो विश्वास त्या माणसांबद्दलचा, विश्वास त्या प्रोडक्ट बद्दल पेक्षा सो तो तुमच्याबद्दलचा विश्वास. आणि दुसरं म्हणजे जर पॉसिबल असेल, जर तुम्ही फुल टाइम बिझनेसमध्ये असाल तर स्वतःचा ब्रँड क्रिएट करा. स्वतःचा ब्रँड, इंडिव्हिज्युअल ब्रँड ज्या दिवशी क्रिएट कराल की ज्या दिवशी तुम्ही हा ब्रँड असाल, तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस ब्रँड नसेल, त्या दिवशी तुम्ही तुमची इकोसिस्टम क्रिएट करू शकता. मी माझं एक्झाम्पल देतो. माझं पहिल्या दिवशी फोकस होतं की मला व्यवसाय या क्षेत्रामध्ये ब्रँड क्रिएट व्हायचं. त्यामुळे मी सगळ्यात पहिले एक्सपोर्ट इम्पोर्टनी चालू केलं. आज मी जेव्हा ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम आणला त्यावेळेस मला त्याचं सेलिंग करायला नाही लागलं. मला फक्त लोकांना इन्फॉर्म करायला लागलं की तुम्ही हे पण मी करतोय आणि हे पण करतोय. ज्या दिवशी मी ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम लॉन्च केला त्या दिवशी माझं पहिल्या दिवशी वी वर एबल टू जनरेट 80 लाख रुपीज एका दिवसात. कारण तो विश्वास झाला होता. आणि तो विश्वास एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीच्या बाबतीतला नव्हता किंवा ट्रेन द ट्रेनरच्या बाबतीतला नव्हता, एका माणसाबद्दलचा होता की हा माणूस जे बोलतोय ते पॉसिबल आहे कारण आम्ही केले, इतर लोकांनी पण केलेलं आहे. त्यामुळे सेकंड थॉट न घेता लोक तिकडे शिफ्ट झाली. त्याच्यानंतर जेव्हा मी मॅनिफेस्टेशनचा प्रोग्राम लॉन्च केला तर त्यावेळेस लोक मॅनिफेस्टेशनकडे हे झाली. आता मी जेव्हा तुम्हाला हे बोललो की आम्ही एक प्रयत्न करतोय तर आम्ही काय करतोय तर आमचे जेवढे मेंटरशिपचे मेंबर्स आहेत त्यांच्या मुलांसाठी 12 ते 18 मुलांवरच्या वयाच्या मुलांसाठी आम्ही 2 दिवसाचा प्रोग्राम करतो आणि तो फ्री ऑफ कॉस्ट करतोय. सो आता मुलं, आई वडील त्यांची मुलं आमच्या हातात देत आहेत. ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची. की आम्ही सांगितलं तुम्ही मुलं आमच्या ताब्यात द्या, त्यांचं माइंडसेट चेंज करणं आमच्या हातात आहे, आम्ही प्रयत्न करू. लोकांनी एका क्षणात पण विचार नाही केला. मला आठवतंय माझ्यामध्ये 2 दिवसामध्ये आमच्याकडे 6,500 फॉर्म आलेत. 6,500 आई वडिलांनी फॉर्म भरलेत की आमच्या मुलांना तुम्ही ट्रेन करा व्यावसायिक बनण्यासाठी. सो तो एक ब्रँड क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे. ज्या दिवशी ब्रँड क्रिएट होईल, आणि ब्रँड क्रिएट करणं आजच्या तारखेला सगळ्यात सोपं आहे. सोशल मीडियाचा वापर केला. आज मला सांगा ना, कामात बंधू आहेत 2 जणांचे, 0 दावाले, त्यांना काय गरज आहे पैशाची? काहीच नाही ना. मग ते का करतात? पॉडकास्ट, फेस व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी. सो इंडिव्हिज्युअल ब्रँड क्रिएट करण्यासाठी. सो तो इंडिव्हिज्युअल ब्रँड ज्या दिवशी क्रिएट व्हायला चालू होईल, आणि त्यांचंच कशाला, अनेकांचे नरेंद्र मोदी इंडिव्हिज्युअल ब्रँड आहे, त्या इंडिव्हिज्युअल ब्रँडच्या भरोश्यावरती अख्ख्या देशामध्ये बीजेपीची सरकार आली. बीजेपीमुळे बीजेपीची इकोसिस्टम ऑलरेडी होती, त्यांची माणसं होती, संघ परिवार होता, सगळं होतं. पण एका माणसाच्या ब्रँड नेम वरती अख्खं चित्र बदलू शकले. सो तो इंडिव्हिज्युअल ब्रँड नेम इम्पॉर्टंट आहे. सो तो जर ऑलरेडी तुम्ही व्यावसायिक असाल, फुल टाइम व्यावसायिक असाल, काय होतं, जे जॉब करतात त्यांना ते लिमिटेशन येतं की आम्ही जॉब पण करतोय, बिझनेस पण करतोय, तर आम्हाला लिमिटेशन आहे की आम्ही आमच्या चेहऱ्याने दाखवू शकत. पण जर फुल टाइम बिझनेस ओनर असाल तर क्रिएट युअर सेल्फ ॲज अ ब्रँड आणि तुम्हाला चित्र फरक दिसायला लागेल. तर तो आधीच्या पॉईंटवर येऊ. तुम्ही जसं आधी म्हणले ट्रेडिशनल बिझनेस जे आहेत ते असे म्हणजे खूप चुका करतात. त्यात एक माझं क्वेश्चन होतं, आता एखादा ट्रेडिशनल बिझनेस असेल पण तो सध्या लॉसमध्ये चालू आहे, तर एखादा बिझनेस लॉसमध्ये किती वर्ष चालवावा किंवा त्यांनी काय काय चेंजेस करावे त्याच्या ओल्ड मॉडेलमध्ये? एक तर ह्याला काही नियम असा नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, काही बिझनेस असे आहेत की ज्यांना माहिती आहे. अमेझॉनचं उदाहरण, अमेझॉनने 12-13 वर्ष लॉसेसमध्ये चालवले बिझनेस, पण त्यांना त्यांचं कन्व्हिक्शन माहिती, त्यांना माहिती होतं आपण कुठे पोहोचतोय. पण ते पोहोचण्याच्या जर्नीमध्ये बिझनेस ओनर सॅटिस्फाईड आहे का? बिझनेस लॉस मध्ये असेल काही प्रॉब्लेम नाहीये, बिझनेस ओनर लॉस मध्ये असला तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडे अजून एक सिस्टीम जी केली जात नाही ती म्हणजे बिझनेस ओनर पगार घेत नाही.
आमच्याकडे मी जेव्हा व्यवसाय चालू केला माझं सगळ्यात पहिलं होतं की बाबा माझी रिक्वायरमेंट किती आहे, मला माझं घर चालवायला पैसे किती लागणार आहेत. समजा मला वाटलं मला ₹1,00,000 मला घर चालवायला लागणार आहेत, तिकडनं मी कनेक्ट केलं माझ्या बिझनेसला, माझ्या बिझनेसमध्ये मला प्रॉफिट किती होऊ शकतं. तुम्हाला कळलं मला समजा ₹1,00,000 काढायचे आणि माझं प्रॉफिट 10% आहे, तर मला 10 लाखाचा रेव्हेन्यू काही पण करून महिन्याला करायचाच आहे माझा पगार काढायला. बरोबर. मी कधीही माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझ्या स्टाफचा पगार पहिला काढत नाही, पहिला पगार माझा निघतो. त्याचं कारण एक आहे की स्टाफला दुसरी नोकरी मिळू शकते. माझा बिझनेस बंद झाला, मी मेंटली डाऊन गेलो, तर मला परत तो बिझनेस उभा करताना खूप मेहनत करायला लागेल. त्यामुळे सगळ्यात पहिला पगार मी माझा काढतो. ज्या दिवशी मी सॅटिस्फाईड आहे, ज्या दिवशी माझ्या फॅमिली सॅटिस्फाईड आहे, त्या दिवशी माझी प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्या दिवशी मी मेंटली बिझनेसमध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि त्यामुळे त्या स्टाफला त्यांच्या ग्रोथसाठी ऑलरेडी अजून काम करू शकतो. सो ही आता इथे लोक, आणि मला माहिती आहे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोक आहेत हा स्वार्थीपणा झाला किंवा असा व्यवसाय नाही होत, पण ही सिस्टम मी वापरतोय, मला माझी सायकोलॉजी माहिती आहे. सो हे ह्युमन टू ह्युमन वेगळं असू शकतं. पण ओव्हरऑल विचारला तुमचा प्रश्न त्याचं उत्तर द्यायचं झालं तर बिझनेस ओनर लॉसमध्ये नसावा. अच्छा. बिझनेस ओनर जर सॅटिस्फाईड असेल, त्याला त्याचा एक्सपेक्टेड पगार मिळत असेल, आणि फक्त पगार म्हणजे घर चालवण्यापुरतीचा पगार नाही, घर चालवायला लागणारा पैसा, तुमच्या स्वतःच्या आणि फॅमिलीच्या एंटरटेनमेंटचा पैसा, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा पैसा, तुमचे काय म्हणतात कुठे डोनेशन्स असतील, इन्व्हेस्टमेंट्स असतील, त्याच्यासाठी लागणारा पैसा, हे ज्या दिवशी तुम्ही इंटॅक्ट ठेवाल तुमच्या येणाऱ्या पैशामधनं, त्याच्यानंतर तुम्ही सायकोलॉजिकली फ्री असता. किंवा मी इथे मग किती पण फाईट करू शकतो. माणूस घरातनं जर सॅटिस्फाईड नसेल तर तो बिझनेसमध्ये तर सॅटिस्फॅक्शन असू शकणार नाही. आणि घरात सॅटिस्फॅक्शन कुठं येणार, जेव्हा घरातल्यानं सेक्युरिटी असेल. बरोबर. एक तर अर्ध्या वेळेस तर आपल्या फॅमिलीजमध्ये काय प्रॉब्लेम येतो की यार हा करतोय खरं पण येणार आहे का पैसा. सो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काय फायर फाईट करताय हे त्यांना घरातल्यांना कळत नाही, माहीत नसतं. सो त्यांच्या दृष्टीने काय तुम्ही करताय ते योग्य आहे का चुकीचं आहे, तर ते पैसा. सो ती बाजू एक जर तुम्ही प्रॉपरली सांभाळलीत, मला आठवतंय माझ्या व्यवसायाच्या 3ऱ्या महिन्यापासून पगार घेतोय मी. 3ऱ्या महिन्यापासून. आणि ज्या दिवसापासून तो पगार द्यायला चालू केला त्यानंतर हे कोणी ना बोललं की जाऊ दे नोकरी कर म्हणून. कारण त्यांना माहिती आहे की कन्सिस्टंटली लागणार येणार पैसा आमच्याकडे येतोय. सो ते तुम्ही पहिले हे करा. बिझनेस लॉसमध्ये आहेत, ओके, बिझनेस लॉसेसमध्ये असतात, बिझनेसमध्ये लोन्स घ्यावे लागतात, परत उभं राहण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात. आज अंबानींवरती पण कर्ज आहेत, आपण तर छोटे आहोत, अंबानींनी पण कर्ज घेतलेली आहेत, अंबानींचे पण अनेक व्यवसाय लॉसेसमध्ये आहेत. सो तिकडे जिओ लॉसमध्ये आहे किंवा रिलायन्स लॉसमध्ये आहे, मुकेश अंबानी, नीता अंबानी लॉसमध्ये नाही आहेत. सो तो किती वर्ष चालवायचा त्याला काही नियम नाहीत. अनेक व्यवसाय असे असतात की जे आयुष्यभर लॉसेसमध्ये चालतात. अनेक व्यवसाय, अनेक उदाहरण आहेत की जे लॉसेसमध्येच चालतात आणि ते फंडिंगवरती त्यांचं सगळं गेम चालतो. आणि बिझनेस कधी बंद करावा, ज्या दिवशी तुमचा स्वतःचा येणारा पगार बंद होईल कन्सिस्टंटली 6 ते 8 महिने, त्या दिवशी तो बिझनेस बंद करावा. कारण त्याच्या पुढे जर तुम्ही फाईट करत नसाल, त्याच्या पुढे तुम्हालाच पैसे येणार नसतील तर तुम्ही लोकांचे पगार कसे देणार. बरोबर. पण तिकडनं तो नेगेटिव्ह सायकल चालू व्हायला सुरुवात होते. बरोबर. माझ्या मते 6 महिने ते 1 वर्ष जर तुमचा पगार निघत नसेल तर मग यू शुड स्टॉप इट. तर तुम्ही जसं म्हणले लोन, त्यावर एक माझा प्रश्न होता की आता समजा माझ्याकडे पैसे नाहीयेत किंवा माझ्याकडे कमी पैसे आहेत पण मला एक बिझनेस चालू करायचा आहे, मग ते लोन घेऊन बिझनेस चालू करणं हे बरोबर आहे का? ऋण काढून कधीच सण करू नये. व्यवसाय चालू करायचा आहे, आजच्या तारखेला अगदी 5,000 म्हणून व्यवसाय चालू होतात. प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा स्वप्न असतात 1 वर्षात अंबानी बनायची, तिकडे प्रॉब्लेम चालू होतो. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, सिस्टम्स फॉलो करा, प्रोसेसेस फॉलो करा, हळूहळू पुढे जा. मी माझा व्यवसाय जेव्हा चालू केला माझ्या 19 वर्षापूर्वी, तर माझ्याकडे हार्डली 6,000 का 7,000 रुपये होते. म्हणजे आजच्या तारखेच्या आपण म्हणू 20,000 25,000 रुपये होते. त्यात माझा व्यवसाय चालू केलाय मी. सो त्याच्यासाठी मला माहिती होती माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला एक माहिती होतं की मला बँकमधनं कर्ज नाही घ्यायचं, कारण काय होतं कर्ज घेणं सोपं आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला EMI पुढच्या महिन्यापासून चालू होतात जर बँककडनं घेतले तर, किंवा घरातल्यांकडनं जरी घेतले पैसे, किंवा वडिलांचा PF मोडला, याचे पैसे मोडले, किंवा त्यांचे FDs मोडले, कुठेतरी सायकोलॉजिकली तुमच्यामध्ये एक प्रेशर असतं की अरे यार मला पैसे द्यायचे परत. बरोबर. घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांचे चेहरे बघत नाही, आपल्याला ते गिल्ट येतं किंवा त्यांच्याकडनं पैसे घेतलेत आपला व्यवसाय उभा करण्यासाठी. आणि त्यात जर कुठे बिझनेसमध्ये 19-20 झालं तर तुम्ही सायकोलॉजिकली पुढे डाऊन होऊन जाता. बरोबर. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही छोट्याने चालू करा. 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 10,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, ऑनलाईन व्यवसाय चालू करा, ई-कॉमर्सचे व्यवसाय चालू करा. आज ई-कॉमर्सवरनं माझ्याकडनं एक शिकलेले आमचे मेंटी आहेत जवळगी नावाचे, कर्नाटकातले. त्यांनी प्रोडक्ट घेतलं, बनाना पावडर वगैरे असे प्रोडक्ट घेतले, पावडर्स, आणि त्यांनी अमेझॉनवरती त्याचं स्टोअर क्रिएट केलं. इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी 10,000 रुपयाची. हे मी अगदी गेल्या आठवड्यातलं उदाहरण सांगतो, आपण आता शूट करतो त्यावेळेस. 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली मार्केटिंगवरती, अमेझॉनवरती मार्केट करायला. त्या 10,000 मधनं त्यांना वर्षभर पूर्ण महिन्याचा 7 लाखाचा सेल आला. 7 लाखाचा विथ द प्रॉफिट मार्जिन ऑफ 42%. ह्याच्यापेक्षा काय असू शकतं बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायला? तुम्हाला सेलर अकाउंट क्रिएट करून सेलर अकाउंट क्रिएट केलं, त्याच्यावरती हे गेलं, काय म्हणतात, प्रोडक्ट पोस्टिंग केले, ऍडव्हर्टाइजमेंट केले, तिकडनं त्यांनी सुरू केलं. सो 10,000 रुपयावरनं जर चालू होऊ शकतो. चला तुमच्याकडे 10,000 पण नसतील, बोलण्याची स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल. आज अनेक लोक आहेत, अनेक व्यावसायिक आहेत किंवा अनेक लोक ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचे, त्यांना बेसिक गायडन्सची गरज असते. किंवा माझं प्रोडक्ट कुठलं निवडू, प्रोडक्ट निवडलं तर त्या प्रोडक्टवरती कसं काम करू, त्या प्रोडक्टचा रिसर्च रिपोर्ट बनवा. तुम्ही रिसर्च करायला पैसे नाही लागणार तुम्हाला. लोकांना आपल्याकडे सगळ्यात मोठा आळस आहे तो म्हणजे रिसर्च करायला कंटाळा येतो आपल्याकडे. तो तुम्ही रिपोर्ट बनवा, तो रिपोर्ट त्याला विका 10,000ला. महिन्याला 10 लोक जरी मिळाली अशी तर 1 लाखाचा रेव्हेन्यू होतो. मग ते 1 लाखात आयफोन न घेता ते परत धंद्यात इन्व्हेस्ट करा. मी माझा बिझनेस तसाच चालू केला होता. माझ्याकडे पैसे नव्हते. मी काय केलं तर मी सगळ्यात पहिले अशी लोक शोधली की ज्यांच्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट आहे पण ते स्वतः एक्सपोर्ट करत नाही आहेत. मग त्यांच्याकडे अप्रोच झालो. त्यांना म्हटलं तुम्ही का नाही एक्सपोर्ट करत, दुसरा कोणतरी तुमच्याकडेच माल घेऊन जातो आणि एक्सपोर्ट करतो, आम्हाला भीती वाटते. मी म्हटलं मग पहिले आपण डॉक्युमेंट बनवू. तरी ठीक आहे डॉक्युमेंट बनवू. मग डॉक्युमेंट बनवायचे त्यांच्याकडे 10,000 रुपये घेतले प्रत्येकी. असे मला आठवतं 2 महिन्यामध्ये 32 लोकांनी मला सांगितलं आमचे लायसन्सेस काढून दे म्हणून. 3,20,000चं भांडवल तिकडनं झालं. ते लायसन्सेस त्यांना दिले. मग त्यांना सांगितलं तर एक्सपोर्ट तुमचा करायचा असेल तर मी तुम्हाला मार्केटिंग करायला मदत करू शकतो. ठीक आहे कर. त्यांचं मार्केटिंग करायला मदत केली. त्यातनं अजून रेव्हेन्यू जनरेट झाला. तिकडनं माझं भांडवल उभं केलंय मी. त्यामुळे मी कधी कर्ज घेऊन व्यवसाय करणं, व्यवसाय वाढण्यासाठी कर्ज घ्या, व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घ्या, व्यवसाय सुरू करताना पे करून. आणि सगळ्यात पहिले तर लोक इन्व्हेस्टमेंट जी मोठी लागते ती कुठे लागते, एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं आहे. बरोबर. सुरुवात करताना माझं प्रत्येक व्यावसायिकाला क्लिअर सांगणं असतं की बाबा तू पहिले मार्केटिंग कर, पहिले सेल्स कर. तुला ज्या ज्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकायचं आहे ते पहिले प्रोडक्ट विक दुसऱ्याचं घेऊन. तुला विकता येतंय का ते पहिले बघ. कारण बऱ्याच वेळा व्यवसाय बाहेरून बघताना वेगळा असतो आणि आत आल्यानंतर वेगळा असतो. बरोबर. आपल्याला बाहेरून बघता अरे काय आरामात विकू, पण जेव्हा खरं विकायची वेळ येते तेव्हा कळतं की आपलं काम नाही ते. त्यामुळे पहिले विकून बघा. एकदा विकायला आलं ना तुम्हाला की मग तो विकत घेणारा माणूस ते प्रोडक्ट विकत घेत नाही, तुम्हाला विकत घेतोय. मग तुम्ही एक्स ब्रँडचं आणलं का की वाय ब्रँडचं आणलं काय, तो माणूस तुमच्याकडे विकत घेणारच आहे. त्याला जे एक्सपेक्टेड आहे ते प्रॉफिट मार्जिन आणि त्याला प्रोडक्ट मिळालं तर. सो पहिले विका. विकण्याची कला ज्याला जमली तो माणूस कधीही उपाशी राहू शकत नाही. आणि विकणंच आजच्या तारखेला जगातला हायएस्ट पेईंग जॉब जो आहे तो सेल्सचा आहे. तुम्ही सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जे करू शकता ते सेल्स मधनं करू शकता. आणि ज्या माणसाला समजा एखाद्या माणसाला पेन विकता आला तर तो माणूस ही खुर्ची पण विकू शकतो, तो माणूस कॅमेरा पण विकू शकतो, तो माणूस लाईट्स पण विकू शकतो. सो विकण्याला लिमिटेशन नाहीये. विकण्याचे फक्त बेसिक टेक्निक समजणं इम्पॉर्टंट आहे. मला तुम्ही सांगितलं आज माती विक, तर मी माती हसत विकू शकतो. मी माती कशाला, माती एक पेट्रॉक नावाचं प्रोडक्ट आहे. पेट्रॉक म्हणजे काय, एक दगड आहे. त्या दगडाला त्यांनी 2 डोळे लावलेत खोटे आणि एका बॉक्समध्ये त्यांनी पॅक केलाय. कन्सेप्ट काय की तुम्ही एकटे आहात, तुम्हाला प्राणी पाळणं शक्य नाही, तुम्ही हा दगड पाळा.
तुम्ही आत्ता जाऊन अमेझॉनवरती बघा, 8,500 रुपयाला विकलं जाते. आणि विकलं जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात विकलं जाते. 1,000-1,200 करोडची कंपनी आहे पेट्रॉक. सो जर एखादा माणूस 850 रुपयाला दगड विकू शकतो आणि त्याला खर्च किती आहे, तो दगड माझ्यामध्ये सागरकोटे जे असतात ना आपले, समुद्राच्या बाजूला मिळतात किंवा नदीच्या बाजूला मिळतात, सागरकोटा आहे तो. पॅकेजिंग आणि सगळं मिळून माझ्यामध्ये 40 ते 50 रुपयाचा सगळा खर्च असेल. 100 रुपये पकडू तरी 8,500 रुपयाला आता ते प्रोडक्ट विकलं जात आहे. सो ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण असूच शकत नाही मार्केटिंगचं. आणि इथे तो माणूस काय विकतोय, तो दगड नाही विकत आहे, एक भावना विकतोय की तुम्ही एकटे आहात, तो दगड तुमचा साथीदार म्हणून ठेवा. आणि लोक घेत आहेत. सो याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही विकण्याचं. सो त्याच्यानंतर तो माणूस दुसरं पण काय विकायला निघाला तर तो विकू शकणार आहे. सो जी गोष्ट तुम्हाला वाटते ना, जी नवीन पिढी येते व्यवसायामध्ये, त्यांना मला असं सांगायचं की तुम्हाला जे वाटतं ना की हे विकणं कठीण आहे, पहिले ते विका. त्याच्यानंतर मग तुमच्या एकदा मनातली भीती गेली ना, आज मला माहिती आहे, मला मी इतकं कॉन्फिडेंट सांगतो, मला माती द्या, मी माती विकू शकतो. मला सांगा ती माती 1,000 रुपये किलोने विकायची, 1,000 रुपये किलोने विकू शकतो. सो ते कन्व्हिक्शन ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल सेल्स. आणि सेल्समध्ये म्हणजे अजून एक होतं ते म्हणजे लोकांना वाटतं सेल्स म्हणजे आपण फसवतोय समोरच्याला. पण ते फसवणं कधी होतं, जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट त्या माणसाच्या कामाचं नाहीये. फसवणं कधी होतं, जेव्हा तुम्ही सांगताय एक गोष्ट आणि देताय दुसरी गोष्ट. पण सेल्स जेव्हा तुम्ही एथिकली करता, एथिकल सेल्स म्हणजे काय, त्या माणसाला त्या प्रोडक्टची गरज पटवून देणं आणि त्या माणसाने त्याच्या इच्छेने तुमच्याकडनं प्रोडक्ट विकत घेणं, ह्याला सेल्स म्हणतात. अच्छा. डोक्यावर मारणं प्रोडक्ट की नाही, हे आमच्याकडे विकतच घे, ह्याला सेल्स नाही म्हणत. दॅट इज नॉट सेल्स. कारण बिझनेस हे एक फॅड पण आपण म्हणू शकतो व्हायला लागले की आता मला जॉबमध्ये कंटाळा आलाय किंवा बिझनेस इंस्टाग्राम रील्समुळे पण एक बॅड इम्पॅक्ट आला की बाबा बिझनेस केला तर खूप पैसा येईल, जॉबमध्ये काहीच ठेवलं नाही. तर हे काय काय ना एंटरप्रेन्योरची स्पेलिंग पण माहित नाही आणि त्याला एंटरप्रेन्योर व्हायचं असतं सिंपल भाषेमध्ये. तर असं वाढत चाललंय का सध्या? शार्क टँकमुळे हा प्रकार खूप वाढला. हो, शार्क टँक आल्यापासून तर प्रत्येकाला व्यवसाय करायचा, जे मला असं वाटतं एका दृष्टीने चांगलं आहे. आज आपल्या भारतातली नोकरीची परिस्थिती बघता, नोकऱ्या करणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणाऱ्या बनणं कधी प्रेफरेबल आहे. पण फक्त ती स्वप्न बघण्यापेक्षा त्या सिस्टीम मधनं जाणं इम्पॉर्टंट आहे, त्या प्रोसेसेस फॉलो करणं गरजेचं आहे. स्वतःला व्यावसायिक बनण्यासाठी ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे. त्या ट्रेनिंग ज्या दिवशी तुम्ही घ्यायची तयारी ठेवाल, स्वतःला डेव्हलप करण्याची, म्हणजे मला असं मी स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटवरती वर्षाला 35 ते 40 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याचा इफेक्ट मला मिळतो. ते 35 ते 40 लाख रुपये मला आरामात 3-1 करोड रुपये देतात. सो ते ज्या दिवशी तुम्ही कराल आणि त्याची तयारी असेल आणि फक्त ट्रेनिंग घेणं नाही, तर ट्रेनिंग घेतलेल्या गोष्टी अडॉप्ट करणं, त्या दिवशी ते पॉसिबल आहे. माझं तर म्हणणं प्रत्येकाने व्यवसाय करावा, पण मनात आलं म्हणून केला किंवा दुसरा कोणतरी कपडे विकतोय आणि त्याच्याकडे BMW आहे म्हणून मी पण कपडे विकेन आणि माझी मर्सिडीज घेईन, या मानसिकतेमध्ये व्यवसाय चालू करू नका. बरोबर. किंवा यांनी मोठी गाडी घेतली, याचा बिझनेस काय, ठीक आहे कपड्याचं करतोय मी पण चालू करतो. म्हणजे अनेक लोक मी बघितले की जे शार्क टँक वरती त्या अमन गुप्ताला बघता आलं आणि बोटचा ब्रँड आपण पण आपला ब्रँड क्रिएट करू, ही मानसिकता चुकीची. तुम्हाला त्या इंडस्ट्रीवर इंटरेस्ट आहे का, मुळात तुम्हाला व्यवसाय करण्यात इंटरेस्ट आहे का, सगळ्यात पहिली गोष्ट. की फक्त व्यवसायाला कंटाळलं म्हणून मी नोकरीला कंटाळलं म्हणून व्यवसाय करतोय, तर मग नका करू. एखादी गोष्टीला कंटाळून तुम्ही दुसरीकडे जाणार असाल, दुसऱ्या गोष्टीकडे, तर तिकडे पण कंटाळा येणार आहे. जर तुम्ही इच्छेने जाताय, बाबा ठीक आहे आधीपासून करायची इच्छा होती पण घरातल्या जबाबदारीमुळे मी करू शकलो नाही, तर मग व्यवसाय करा. सो ते पहिले स्वतःला बसून स्वतःच एक स्वॉट अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे की मी व्यावसायिक म्हणून माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, माझ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, माझ्याकडे थ्रेट्स काय आहेत. ते ज्यावेळेस वाटेल की हे स्वॉट अनालिसिस परफेक्ट बसतंय व्यवसायासाठी की मी व्यावसायिक बनू शकतो, तर त्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये. आणि ज्या दिवशी स्वतः कन्व्हिन्स असाल ना, मग त्यावेळेस जग काय पण सांगू दे किंवा मग कोणी काही बोललं तरी मग त्यांनी फरक नाही पडणार. पण ते स्वतः कन्व्हिन्स असणं इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. कारण आताच्या IT प्रोफेशनलची माइंडसेट कशी झाली की बाबा मला म्हणजे जॉबमध्ये खूप स्ट्रेस असतो किंवा कंटिन्यू काम असतं, हेच काम मी माझ्या बिझनेसमध्ये गेलं तर खूप वरपर्यंत जाऊ शकतो किंवा माझा पर्सनल ब्रँड होऊ शकतो. त्यामुळे काय काय ना म्हणजे ते ऍक्च्युअली बनलेले असतात जॉबसाठीच, पण ते पिअर प्रेशरमुळे म्हणा किंवा असं बाहेरच्या इन्फ्लुएन्समुळे त्यांना बिझनेसमध्ये एंटर व्हावं वाटतं. आता व्यवसायामध्ये ना IT मध्ये जितकं स्ट्रेस आहे ना, त्याची जास्त स्ट्रेस व्यवसायामध्ये.
कारण तिकडे ऍटलिस्ट एक सोडली तर दुसरी नोकरी करता येऊ शकते, दुसरीकडे तुम्ही जाऊन जम घेऊ शकता. व्यवसाय बिझनेसमध्ये ते पॉसिबिलिटी नाहीये. बिझनेसमध्ये पॉसिबिलिटी एकच आहे की जे चालू केलंय, एकदा लग्न केलंय तर संसार करायचाच आहे आयुष्यभर, असा व्यवसायाचा भाग आहे. सो ते प्रेशर घेण्याची तयारी, आणि मुळात त्यांना प्रत्येक माणसाची स्वतःची एक मानसिक ठेवण असते, एक मानसिक व्यवसाय संस्कार असतात झालेले. सो ते तुमची ठेवण काय आहे, तुम्ही व्यवसाय करण्यासाठी तितक्या मोठ्या प्रमाणात तयार आहात का, हे स्वतःला समजणं गरजेचं आहे. जसं मग अशी म्हटलं तर फ्रस्ट्रेशनला येऊन तुम्ही दुसरं चालू करणं, तर त्यात पण फ्रस्ट्रेशन येणार आहे. आता थोडं याच्याकडे वळूयात, म्हणजे मराठी बिझनेस का फेल होता ते आता सध्याच्या घडीला. आपण म्हणू शकतो मारवाडी किंवा गुजराती लोक जे आहेत ते सध्या बिझनेसमध्ये खूप पुढे चालले किंवा पुढे आहेत. तर मराठी लोकांनी असं काय केलं पाहिजे की बाबा ते पण असे बिझनेसमध्ये सक्सेस होते? सगळ्यात पहिले तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की मराठी व्यवसाय फेल होत आहेत. आपल्याकडे आपण जे बोलतो की मारवाडी गुजराती लोक व्यावसायिक म्हणून काय म्हणतात एस्टॅब्लिश होतात, त्याचं कारण असं आहे की त्यांचे कम्युनिटी ग्रुप्स आहेत व्यावसायिकांचे. कम्युनिटी ग्रुप्स त्यांचे व्यावसायिक जे समजा मारवाडी कम्युनिटीमधले व्यावसायिक असतील ते एकत्र येतात, भेटतात, त्यांच्याबद्दल बोललं जातं, मग ते बाहेर गोष्टी पसरत जातात. आपल्याकडे तसं होत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की मराठी व्यावसायिक सक्सेसफुल नाही आहेत. आज पर्सिस्टन्स असतील, देशपांडे साहेब असतील पर्सिस्टन्सचे, म्हैसकर असतील, वीणा पाटील असतील, असे हजारो उदाहरणं आहेत मराठीमध्ये. सो मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ह्याच्यासारखं खोटं काही नाही. कारण आणि जे बोलतात की ना व्यवसाय करावा तर गुजराती मारवाड्यांनीच करावा, किंवा रेस्टॉरंट चालवावं तर ते शेट्टी लोकांनीच करावं. मी त्याच्यावर एक गोष्ट नेहमी बोलतो की जर व्यवसाय हा एखाद्या समाजाशी निगडीत फॅक्टर असता तर एक सख्खा भाऊ भारतातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि एक सख्खा भाऊ कर्जात बुडालेला नसता. दोघे एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले, एकाच समाजाला उभे राहिलेले. सो ते तसं झालं नसतं. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि गुजरातमध्ये तुमच्या राजस्थानात सगळे लोक थोडे धंदे करतात, नोकऱ्या पण करतात ना. आणि तेच महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज आपला शेतकरी सगळ्यात मोठा व्यावसायिक शेतकरी आपल्याकडे. मग आपण कसं बोलू शकतो की मराठी माणसं व्यवसाय नाही करू शकत? सो व्यवसाय आपल्याला करता येतो, फक्त आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे तो एक हे आहे की जाऊ दे शेजारच्याला कळलं मी व्यवसाय करतो नजर लागेल. त्याच्यामुळे तो बस क्रिएट होत नाही, त्याच्यामुळे ते मार्केटिंग त्या गोष्टीचं होत नाही. आता एक आहे की फोर्ब्सच्या मॅगझिनमध्ये मराठी माणूस नाहीये, की त्या लिस्टिंगमध्ये मराठी माणसाचं हे नाहीये. मला विचाराल माझं हेतू काय आहे सगळं करण्याचा, तर तो हेतू आहे की त्या फोर्ब्स लिस्टमध्ये आणि आहेत आपल्याकडची लोक, मराठी माणसं अनेक लोक आहेत जे काही 100 करोड रुपये कमवत आहेत, पण ते सांगत नाहीयेत कोणाला, दाखवायला जात नाहीयेत. सो आपल्याकडची अनेक लोक आहेत जी मराठी माणसं आहेत जे गडगंज व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे मोठे मोठे, पण ते लोकही राहतात, त्यांना मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना त्यांचा व्यवसाय लिमिटेड बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज. त्यांना सिंपल सरळ माणूस आहे, पैसा कमवायचा आहे, तो बिझनेस वाढवायचा ह्याच मजा येतोय. हा कम्पॅरेटिव्हली बघाल तर आपल्याकडे माणसं कमी आहेत ऍज कम्पेअर्ड टू गुजराती मारवाडी, कमी आहेत, नाही आहेत अशातला अजिबात भाग नाही. आणि आता ते प्रमाण वाढतंय अनेक लोक. आणि त्याचं दुसरं एक सगळ्यात महत्वाचं कारण सांगू तुम्हाला की गुजराती समाजामध्ये, मारवाडी समाजामध्ये व्यवसायासाठी मेंटरशिप दिली जाते, ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. ते ट्रेनिंग कसं दिलं जातं किंवा तू ये आणि गल्ल्यावर बस, बघ धंदा कसा करतो. आज आई वडील वडिलांचा एखादा व्यवसाय समजा मोबाईल शॉप असेल तर ते मुलाला त्या दुकानात बसून मोबाईल स्टॅकिंग करायला लावल्यापासून काम चालू करतात, तो खालनं त्याला तयार करतात, फक्त डायरेक्ट येऊन गल्ल्यावर नाही बसत. घरात धंदा बोलला जातो, आपल्याकडे घरात धंदा बोलला जात नाही, धंद्याबद्दलचं डिस्कशन केलं जात नाही. कारण प्रत्येकाचं एक आपली आपली हे असतं, कोणत्या मित्रांनी लॉस खाल्लेला असतो. सो तो एक प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे डिस्कशन बिझनेसचं होत नाही. सो ते डिस्कशन ज्या दिवशी बिझनेसचं फॅमिलीजमध्ये व्हायला लागेल त्या दिवशी हळूहळू मुलांमध्ये ती सायकोलॉजी बनायला चालू होईल. आणि बिलीव्ह मी, टेक माय वर्ड, पुढच्या 10 वर्षामध्ये टॉप 500 बिझनेस मध्ये मराठी माणूस असेल, त्या दिशेने चाललोय आपण.
तर आता गृहिणींनी, हाऊसवाईफनी त्यांच्यासाठी काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, म्हणजे हाऊसवाईफसाठी फक्त? खूप आहेत. हाऊसवाईफना आत्ता सुरुवात करत असताना घर सांभाळून करण्यासारखे जर व्यवसाय कुठले सांगायचे झाले तर ई कॉमर्सचा व्यवसाय, ट्रेनिंग कोचिंगचा व्यवसाय. ट्रेनिंग कोचिंग म्हणजे ज्युनियर केजीच्या मुलांना शिकवलं, सिनियर केजीच्या मुलांना शिकवलं ते नाही. मी ऑनलाईन ट्रेनिंग कोचिंग म्हणतोय, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर ते स्किल्स तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता. मग तुम्ही पेंटिंग शिकवा, आर्ट शिकवा, किंवा हेल्थ अँड वेलनेस मध्ये काही शिकवू शकता. म्हणजे माझ्या माहितीत अशी एक व्यक्ती आहे की जी बासरी शिकवते. बासरी? हर्ष दवे नावाचा माझा एक मित्र आहे, तो आणि त्याची बायको बासरी शिकवतात. महिन्याला 1.5 करोड रुपये कमवतात. ऑनलाईन भाषा, ऑनलाईन ना, ते पण फिजिकली पण नाही. सो ट्रेनिंग कोचिंग हा एक दुसरा ऑप्शन आहे. सो ई कॉमर्स झालं, ट्रेनिंग कोचिंग झालं, किंवा दुसरं एक आहे ते म्हणजे आता अनेक बचत गट आहेत आपल्याकडे, पण त्या बचत गटांचा वापर योग्य दिशेने होत नाही. ते गव्हर्नमेंटच्या स्कीम्स घेण्याकडे जातो. तेच बचत गटांचं तुम्ही प्रॉपर पॅकेज, त्यांचे प्रोडक्ट प्रॉपर पॅकेजिंग, प्रॉपर सिस्टीममध्ये आणले आणि राईट ऑडियन्सला सोशल मीडिया थ्रू मार्केटिंग केलं तर त्यातनं एक मोठा ब्रँड क्रिएट करता येऊ शकतो. सो महिलांनी किंवा गृहिणींनी व्यवसायामध्ये येताना फक्त माझं पॉकेटमध्ये निघावं, फक्त नवऱ्याला सपोर्ट व्हावं या मानसिकतेने व्यवसाय उभा न करता तो व्यवसाय एक ब्रँड कसा उभा करतो, सुरुवात करतानाच ब्रँडच्या हिशोबाने विचार करा. राईट. तो आपोआप ग्रेट व्हायला चालू. एमच फक्त आपलं सेल्फ बिल्डिंग किंवा ब्रँड बनवायचं, ना की पैसे. सो त्यातनं तो पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज होतो की चुकीचं हे काय करतात की लोक पैसा हेच मेन टार्गेट ठेवतात. सो ते न ठेवता जर तुम्ही पैसा हा बाय प्रोडक्टचा विचार केलात आणि ब्रँड क्रिएशनकडे विचार केला तर तुमच्याकडे बघून कदाचित तुमची मुलं उद्या त्याच व्यवसायामध्ये येतील. बरोबर. सो व्यवसाय उभा करताना कधी लेगसी ड्रिव्हन व्यवसाय उभा करावा. विचार तो असावा की मला असा व्यवसाय उभा करतो माझ्या नंतर पण चालेल, ती गृहिणी असेल की कोणी असेल. आणि गृहिणींसाठी अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत. अगदी ई कॉमर्सवरनं चालू केलं तर माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलेल्या एक ताई आहेत, त्या ई कॉमर्सवरनं फक्त सेलिंग करतात आणि माझ्या मते महिन्याला त्यांचं 40 लाखाचं रेव्हेन्यू आहे त्यांचा. आत्ता एक पुण्यातल्याच एक हे आहेत, म्हणजे आय थिंक कॉलेजमधनं जस्ट पास आउट झालेली मुलगी आहे, तिने टोट बॅग्स मध्ये काम चालू केलं. तिला ऑर्डर आली, 2 ऑर्डर आल्या 25-25 लाखाची एक. प्रॉफिट मार्जिन साधारणपणे 12% 13% प्रॉफिट मार्जिन. इन्व्हेस्टमेंट काही नाही केली त्यांनी, फक्त मार्केटिंग केलं. सो अनेक ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये. त्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट लागत असं ना, मेन फक्त सोशल मीडियाचा वापर करा ना. सोशल मीडियाचं गणित सांगायचं झालं ना तर सोशल मीडियामध्ये तुम्ही 1 रुपया टाकला तर 3 रुपये परत येतात तुम्हाला, जर तुम्ही योग्य दिशेने योग्य वेळ पद्धतीने टाकलात तर. सो ते करणं पॉसिबल आहे. ऍड्स रन करणं, पेज तयार करून ते प्रमोशन करणं, स्वतःला ब्रँड क्रिएट करणं. आता अनेक महिलांचं असेल की यार नाही पण मी महिला म्हणून ते पोस्ट केलं तर माझ्या खाली घाणेरडे कमेंट्स येतात. तुम्हाला जर घाणेरडे किंवा चुकीचे कमेंट्स येतात ते 10 येत असतील, ते जो टाकतो त्याचे संस्कार दाखवतात. पण जर 90 पैकी 100 पैकी जर 10 वाईट कमेंट येतात तर त्या 10 वाईट कमेंटकडे बघू नका, जे 90 चांगले कमेंट येतात त्याच्याकडे बघा. त्या 90 कमेंटसाठी काम करा. आणि वाटत असेल किंवा ठीक आहे अगदीच मला त्याचा त्रास होतो, कमेंट बॉक्स बंद ठेवा. तो एक ऑप्शन आहे. कमेंट बॉक्स बंद ठेवा. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ती मानसिकता थोडीशी बदलणं इम्पॉर्टंट आहे. मला 1 कोटी रुपये कमवायचे, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख रुपये, मग मी 1 कोटीपर्यंत कसं जावं? फ्रेमवर्क. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटला आहेत तर त्यातले 25% ते 30% तुमच्या मार्केटिंगसाठी गेले पाहिजेत. जर तुमच्याकडे 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही प्रोडक्ट विकण्यामध्ये जाऊच नका. तुम्ही सर्व्हिस क्रिएट करा. सर्व्हिस क्रिएट करण्याचे 2 फायदे आहेत. एक, त्याला इन्व्हेस्टमेंट लागत नाही. 2, तुम्हाला पैसे ऍडव्हान्समध्ये येतात. सो ते 1 लाखावर 10 लाखावरती जाणं हा टास्क असेल, मग ते 10 लाखापर्यंत गेला तेच तुम्हाला मल्टिप्लाय करायचे 10 वेळा, त्यात तुमचा 1 करोडचा रेव्हेन्यू जनरेट होईल. सो पण 30% ते 25 ते 30% तुमचे मार्केटिंगसाठीच गेले पाहिजेत. तुम्ही म्हणाल माझ्याकडे लाख रुपये आहेत आणि त्यातले मी 10,000 रुपये फक्त ठेवेन मार्केटिंगसाठी, तर त्यातनं काही होणार नाही. आणि त्यातनं पण त्या 30%पैकी पण 5% तुमचं ट्रायल बजेट असलं पाहिजे.
ट्रायल की ते 5% असं पकडून चाला की ते वेस्टच जाणार आहेत, त्यातनं मला काहीच मिळणार नाहीये. अच्छा. त्यातनं तुम्हाला कळेल की कुठलं काम चालतंय कुठलं नाही चालत आहे. आणि दुसरं तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचा तुम्हाला टेस्टिंग करावं लागेल. मार्केट टेस्टिंग. पण मार्केट टेस्टिंग कोणाकडे? मैत्रिणींकडे, मित्रांकडे किंवा ओळखीच्यांकडे, फॅमिलीकडे नाही. ऍक्च्युअल बाहेर कस्टमर्सकडे जाऊन ते पॉझिटिव्ह सांगणार. सो त्यांच्याकडे जाऊन ते टेस्टिंग करण्यात फायदा नाहीये. बाहेर कस्टमर्सकडे जाऊन ते टेस्टिंग करणं. नेटवर्क मार्केटिंग हा शब्द ऐकला असेल तर तो नेटवर्क मार्केटिंग हे खरंच चांगलं आहे का? कारण की त्यातून अनेक फ्रॉड आता निर्माण झाले होते मागं गेल्या काही वर्षात. आपल्याकडे ना नेटवर्क मार्केटिंग जगभरामध्ये US UK मध्ये नेटवर्क मार्केटिंग हे खूप मोठं बिझनेस आहेत. ते आपल्याकडे आले पण आपल्याकडच्या लोकांनी त्याचं पॅकेजिंग किंवा पोझिशनिंग वेगळ्या पद्धतीने केलं. कारण काय होतं नेटवर्क मार्केटिंग मध्ये क्विक पैसा येतो, पटकन पैसा येतो. आणि तो पटकन पैसा आल्यामुळे ना नंतर मग ते म्हणजे मी आत्ता गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मला कोणतरी सांगितलं आम्ही मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये काम करतो. म्हटलं प्रोडक्ट काय तुमचं? म्हटलं भगवद्गीता. म्हटलं भगवद्गीतेचं मल्टी लेवल मार्केटिंग करायची गरज काय तुम्हाला? म्हटलं तुम्ही मग तिकडे फक्त पैसा विकता आणि त्या पैसा विकतायत किंवा कशाच्या पैशावर? भगवद्गीतेवर. ह्याच्यापेक्षा दुर्दैव नाही असू शकत कुठल्या गोष्टीचं की भगवद्गीतेसारखं पुस्तक तुम्ही मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये आणलंय भारतामध्ये. सो मार्केटिंग मल्टी लेवल मार्केटिंग आहे किंवा नेटवर्क मार्केटिंग जे आहे बघा बिझनेसचा एक सिम्पल फंड आहे की जितकं तुमचं नेटवर्क मोठं तितकं तुमचं नेट वर्थ मोठं. पण प्लेसमेंट्स तुमचं प्रोडक्ट हिरो आहे का? आज हर्बल लाईफ सारखं प्रोडक्ट झालं किंवा ओरिफ्लेम सारखे प्रोडक्ट झाले, हे लोक पण नेटवर्क मार्केटिंग करतात पण तिकडे त्यांचं नेटवर्क मार्केटिंग त्यांचं हिरो नाहीये, त्यांचं हिरो प्रोडक्ट आहे. आपल्याकडे नेटवर्क मार्केटिंग कसलं केलं जातं? ज्या गोष्टी एक्झिस्टच करत नाही त्याच्या मार्केटिंग केलं जातं. सो तिकडे पैसा हाच फॅक्टर आहे फक्त, तिकडे व्हॅल्यू फॅक्टर नाहीये. आपल्याकडे भगवद्गीता किंवा आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आता माझ्या एक दुकान याच्यात आलं होतं आय थिंक पॅन कार्ड क्लब नावाचा एक पॅन कार्ड ग्रुप कधी ग्रुप होता. तो फेल त्यांनी खूप छान एम्पायर उभं केलं, बरोबर मोठं एम्पायर उभं केलं. त्यांचे स्टोर्स होते, हॉटेल्स होते. पण ते नंतर असं खाली जायला लागलं तर त्यांची खालची जी लेवल ज्या क्रिएट केल्या गेल्या त्यांना ट्रेनिंग चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आणि तिकडे मेन प्रोडक्ट बाजूला राहिले आणि पैसा फॅक्टर आला. सो तुम्ही व्यवसाय हा कधीही हॅज टू बी अबाउट व्हॅल्यू क्रिएशन. तुम्ही दिलेल्या प्रोडक्ट मधनं, तुम्ही दिलेल्या सर्व्हिस मधनं समोरच्याची व्हॅल्यू काय क्रिएट होतीये, त्याला त्याचं काय बेनिफिट होतं ते इम्पॉर्टंट आहे. नेटवर्क मार्केटिंग आपल्याकडे जे केलं जातं ते त्याच्यासाठी केलं जात नाही. तू एक माणूस आण, तू 3 माणसं आण, तर तुमचा फोकस त्या 3 माणसांवरती असतो आणि मग त्या 3 माणसांनी पुढची 3 कशी आणायची त्याच्यासाठी असतो, प्रोडक्टवरती नसतो. त्यामुळे आपल्याकडे नेटवर्क मार्केटिंग फेल होतं. अदरवाईज नेटवर्क मार्केटिंग ॲज अ कन्सेप्ट वर्ल्ड वाईड चालते. आपल्याकडे ते खाली पेनिट्रेट होता होता त्याचं धचा मा होतो आपल्याकडे, तो तिकडे प्रॉब्लेम होतो आपल्याकडे. एक शेवटचा प्रश्न घेऊया वाटलं टीम बिल्डिंग रिलेटेड. आता जनरली मी सध्या बिझनेस मधनं 1 लाख रुपये कमवतोय, तर मी हे सगळे मिस ठेवतो किंवा याच्यातून दुसरं काही इन्व्हेस्ट करतो. पण हेच लोक असं नाही हे विचार करत की बाबा मी अजून एक माणूस लावून मग समजा 30,000 त्याला दिले मग आपलं काम कमी होईल. पण ते असं विचार करतात की बाबा त्याला 30,000 देण्यापेक्षा ते 30,000 मीच ठेवतो आणि मीच काम करतो. हा व्यवसायामधला सगळ्यात चुकीचा फॅक्टर आहे, सगळ्यात चुकीचं थॉट आहे की सगळंच मी करेन. ज्या दिवशी एखादा बिझनेस होईल का, बिझनेसवर पण माणूसच आहे ना, तुम्ही जे सगळंच लोड स्वतःवरती घ्यायला लागाल त्या दिवशी तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी मारून टाकणार आहात. ऍज अ बिझनेस ओनर मला असं वाटतं की तुम्ही कशावरती फोकस केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की तुम्ही सेल्सवरती फोकस करा. बिझनेसचे 7 फॅक्टर्स आहेत किंवा 7 डिपार्टमेंट्स आहेत. ठीक आहे, आता सुरुवात करता तुमची कदाचित पगार देण्याची कॅपॅसिटी नसेल, आउटसोर्स करा, फ्रीलान्सर्स अपॉइंट करा. आज फ्रीलान्सर्स मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी. पगारात द्यायला सुरुवात केली पाहिजे, असं प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट काम द्या. पण तुम्ही जर तुमच्या कोर कॉम्पिटन्सीवरती काम करायला लागला, तुम्हाला वाटलं मला मार्केटिंग सांगा, तुम्ही मार्केटिंग करा. तुम्हाला वाटतं मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट सांगा, तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा. बाकीच्या गोष्टींसाठी माणसं अपॉइंट करा. कारण जितकं वर्क डिवाइड होईल, साधी गोष्ट आहे व्यवसाय म्हणजे मला असं वाटतं एखाद्या घरात जे लग्न असतं ना तो म्हणजे व्यवसाय.
की लग्न घरात पार पाडण्यासाठी फक्त मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील एवढेच लोक इन्व्हॉल्व नसतात, किंवा फक्त ज्याचं लग्न आहे तोच फक्त काम नाही करत. आई वडील इन्व्हॉल्व होतात, नातेवाईक इन्व्हॉल्व होतात, बाकीचे मित्रमैत्रिणी इन्व्हॉल्व होतात. तेव्हा प्रत्येकामध्ये कामं डिवाइड केली जातात, तेव्हा ते लग्न चांगलं दिसतं. बरोबर. जर ज्याचं लग्न आहे फक्त तो एकटाच काम करत राहिला, शॉपिंग पण टेनिस केली, भटजी पण टेनिस शोधलं, मग तिकडे काहीतरी विसरलं जातं, कुठली तरी गोष्ट राहून जाते. मग आयत्या वेळेस फेरे घेताना लक्षात येतं की बाबा भटजीला सांगायला विसरलोय. सो व्यवसाय लग्न समारंभ सेम आहे. सो तुम्ही जितक्या गोष्टी डिसेंट्रलाइज कराल तितका व्यवसाय वाढायला मदत होते, ना की तुम्ही आणि तुम्ही अगेन हा फॅक्टर पण येतो मानसिकतेवरती. तुमचा माइंडसेट काय, तुमचा माइंडसेटच मुळात दळीदळी माइंडसेट असेल की सगळंच मला खायचंय, ते काय, तर मग येणार पण लिमिटेड आहे जितकं तुमचं पोट भरू शकेल. माझ्या ना एक वाचनात गोष्ट आली होती. एकदा एक मुलगा आणि एक वडील आईस्क्रीमच्या दुकानावर जातात. वडील आपला असतात तुला पाहिजे ते आईस्क्रीम घे. एक मुलाला एक फोटो दिसतो समोर. तो मुलगा त्या फोटोकडे बघत असतो, वडील सांगतात म्हणून तो एकच आईस्क्रीम घेतो आणि आईस्क्रीम घेऊन खात 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 पुढे जातो. पुढे जाता जाता आईस्क्रीमला काहीतरी तुटतं आणि ते पडतं आईस्क्रीम खाली रस्त्यावर. 1-2 घास त्यांनी खाल्लेले असतात. तो वडिलांना बोलतो मला रडायला लागतो. वडील चल परत आईस्क्रीम घेऊ. परत वडिलांकडे वडील त्याला आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन जातात आणि तो त्याचं बोलतो की आता ते पडलंय ना, मला ते घेऊन द्या. तर ते काय, तर एक आईस्क्रीमचा फोटो असतो की तिथे कोण आणि वरती ते 4 आईस्क्रीमचे स्कूप्स आहेत. अच्छा. तर वडील म्हणतात तुला ते एक होतं ते सांभाळता नाही आलं तर तो 3 कसं सांभाळशील. वरच्याचा पण तोच नियम आहे, देवाचा पण तोच नियम आहे की तुम्ही किती सांभाळू शकता. तुमच्याकडे जे एवढूसं आहे ते जर तुम्ही सांभाळू शकत नसाल, की तुमच्याकडे लाख रुपये ते तुम्ही सांभाळू शकत नव्हतं, 1 करोड नाही मिळणार आहेत तुम्हाला. सो पहिले लाख रुपये आहेत ते नीट सांभाळायचे, ते ठेवा. तो व्यवसाय पहिले व्यवस्थित उभा करा आणि मग हळूहळू वाढवायला चालू करा. सो तुमचा माइंडसेट काय. आज मला विचाराल ना तर व्यवसाय हा 90% माइंडसेट आणि 10% स्किल्स आहेत. योग्य माइंडसेटनी योग्य व्यवसाय, तुमचा माइंडसेट योग्य असेल तर माणसं पण योग्य जोडली जातात. तुमचा माइंडसेटच दळीदळी माइंडसेट असेल तर तुम्हाला माणसं पण दळीदळीच मिळणार जे तुम्हाला खायला बघतील. सो ॲज अ बिझनेस ओनर डिसेंट्रलायझेशन करणं जे आहे त्याच्यामध्ये कसं पुरवता येईल, कसं वाढवता येईल. पहिला 1 करोड हा कुठल्याही व्यवसायामधला त्रासदायक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 100 करोडपर्यंत पोहोचेपर्यंत काही त्रास नाहीये. त्याच्यानंतर 100 करोडवरनं 200 करोडवरती जाणं त्रासदायक आहे. त्यानंतर पुढचे 1000 करोड त्रासदायक नाहीये. सो तो पहिला 1 करोड जो सुरुवात करताय तर पहिला 1 करोड मी रेव्हेन्यू बोलतो, प्रॉफिट बोलत नाहीये. पहिला 1 करोड कसा जनरेट करता येईल ह्याच्यावरती फोकस करा. ते 1 करोड तुम्ही केलेत एकदा अचीव ना की मग तुम्हाला फॉर्म्युला कळेल की तुम्हाला कसं पुढे जायचं आणि मग तुम्ही ते मल्टिप्लाय करू शकता. ठीक आहे, झालेत मोस्टली सगळे पण याच्या व्यतिरिक्त काय सांगू इच्छिता. या व्यतिरिक्त मला बेसिकली बिझनेस ओनर्सला एकच सांगायचं ते म्हणजे तुम्ही तुमचे मिशन्स ठरवा. बरेच लोक व्यवसायामध्ये टार्गेट्स न घेता पुढे जातात. टार्गेट फक्त लोक आकड्यांचे टार्गेट घेतात, मला एवढं करोडचा रेव्हेन्यू करायचा आहे. पण एवढ्या करोडचा रेव्हेन्यू करायच्यापेक्षा तो रेव्हेन्यू तुम्ही कुठे युटिलायझेशन करू शकता. पहिली गोष्ट तुमचा का क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हे का करताय. ज्या दिवशी त्या काचं उत्तर पैसा कमवणं असेल ना त्या दिवशी समजा की तुम्ही व्यवसाय कोणाच्या लायकीचे नाही आहात. तुमचा का असला पाहिजे किंवा मी कोणासाठी करतोय. मग आई वडील असतील, मुलं असतील, फॅमिली असेल, तुम्हाला काय अचीव करायचंय, तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, ह्याचे विजन्स आणि मिशन्स रोजचे क्लिअर असणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी एक सजेशन माझ्याकडनं मी पर्सनली प्रत्येकाला देतो ते म्हणजे तुमचे रोज कमीत कमी 11 गोल्स लिहायला चालू करा. मी रोज लिहितोय गेले 17 वर्ष. आणि ते गोल माझे असे असतात की मी अचीव करेन असं नाही, मी अचीव केलंय. म्हणजे मी गेले 5 वर्ष हा गोल लिहित होतो. माझ्या अनेक गोल्सपैकी गोल होता की मी भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच आणि मेंटॉर आहे. आणि आत्ता 23 मार्चला आम्हाला बुक ऑफ रेकॉर्ड्स मधनं कन्फर्मेशन आलंय की आम्ही एशियातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम केला. सो ते अचीव केलं मॅनिफेस्टेशन थ्रू.
किंवा त्या गोल रायटिंग थ्रू. या गोल रायटिंग थ्रू मी माझी आता जी गाडी वापरतोय ती गोल रायटिंग मधनं केली. मी ज्या घरात राहतोय ते गोल रायटिंग मधनं केलेलं आहे. सो द मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ते मॅनिफेस्टेशन तर आता एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे, पण मुळात आपल्या भगवद्गीतेवर येते आहे. भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही नीट सार काढलात तर भगवद्गीतेमध्ये मॅनिफेस्टेशनच्या बाबतीतच गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर ती गोष्ट तुम्हाला हवी तर का हवी आहे, ती मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ते मिळवण्यासाठी तुम्ही त्याला वेळ किती देताय, तुम्ही स्वतःच्या मधल्या गोष्टीमधले काय कॉम्प्रोमाइज करू शकता की तुम्हाला ती गोष्ट मिळावी, आणि तुम्ही खरंच ती गोष्ट डिझर्व करतायत का, हे मॅनिफेस्टेशन आहे जे मूळ भगवद्गीतेचं सार आहे. सो ते तुम्ही ज्या दिवशी करायला लागाल की आता मी फॉर एक्झाम्पल गाडीचं मला सांगितलं तर मी लिहिताना फक्त मला बाबा अमुक गाडी, मला मर्सिडीज बेंज व्हाईट कलरची पाहिजे नाही, मला मर्सिडीज बेंज व्हाईट कलरची ज्याचा नंबर अमुक असेल, त्याचं आतमध्ये व्हाईट कलरचं इंटिरियर असेल की ब्राऊन कलरचं इंटिरियर असेल, हे स्पेसिफिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लिहिताना तुम्ही ते फील करणं गरजेचं आहे. देवाला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता किंवा देवात मला नसेल तर युनिव्हर्सला एखादी गोष्ट जेव्हा सांगता तर तुम्हाला काय हवंय, तुम्हाला भरपूर पैसा हवाय. भरपूर पैसा म्हणजे काय, एखाद्यासाठी भरपूर पैसा हा 10,000 पण असू शकतो, एखाद्यासाठी भरपूर पैसा आहे 10 लाख पण असू शकतो, एखाद्यासाठी 10,000 करोड पण भरपूर पैसा असू शकत नाही. सो तुमच्यासाठी तो भरपूर पैसा काय आहे, तो फिगर काय आहे हे क्लिअर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो 90% लोकांना हे माहित नसतं की मला जो पैसा हवाय तो का हवाय, कशासाठी हवाय आणि किती हवाय. लोकांना विचारलं किती पैसा हवाय, तुम्हाला 100 करोड, कशासाठी हवाय उत्तर नसतं. मग ते 100 करोडचं प्लॅनिंग पण असलं पाहिजे तुमच्याकडे. आज मला माहितीये की मी मरेपर्यंत मला XYZ फिगर कमवायचे, तर त्या फिगरचं माझ्याकडे बायफर्केशन आहे अख्खं लिहिलेलं की मी एक्सपेक्ट करतो की मी साधारणपणे 75 वर्ष जगेन. आज माझं वय 40 आहे, तर पुढच्या काही वर्षांमध्ये मला एवढी फिगर कमवायची आणि ती कशासाठी कमवायची याचं क्लॅरिटी मला आहे. ज्या दिवशी तुम्हाला जे अचीव्ह करायचं त्याची स्पष्टता असेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळवणं अशक्य होऊ शकत नाही. फक्त ती क्लॅरिटी असणं इम्पॉर्टंट की का, काय, किती. सो ते आपल्या लोकांनी करणं गरजेचं आहे. आणि हे ह्याच्यासाठी मी काम करतोय. मुळात म्हणजे एक्सपोर्टचा बिझनेस चालत नव्हता म्हणून कोचिंगमध्ये आलो असं नाहीये. एक्सपोर्टचा बिझनेस मला माझा गडगंज देतो. माझं घर कोचिंगच्या बिझनेसवर चालत नाही. पण कोचिंगमध्ये येण्याचं कारण हे ठरलं की आपल्या लोकांना कोणी सांगतच नाहीये. आपल्या लोकांना ह्याचं ट्रेनिंग दिलं जात नाही ना, आई वडिलांकडनं दिलं जातं ना, आजी आजोबांकडनं दिलं जातं. सो त्यामुळे असं मला वाटलं की, आणि आपली लोक म्हणजे मी स्पेसिफिकली मराठी लोकांसाठी काम करतो. माझा फंडा क्लिअर आहे की मी जी संस्था उभी केली आहे उद्यमी महाराष्ट्र, त्याचा टॅगलाईन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य जे माझ्या हातात असतं कायम, ते म्हणजे सर्वांचं पोटाचं लावणे आहे. आणि ते टॅगलाईन घेण्याचं कारण एक हेच आहे की हेतू आहे की मराठी माणसांनी व्यवसायामध्ये यावं, मराठी माणसांनी ऑन्टरप्रेन्योरशिप माइंडसेट क्रिएट करावा. हे बघा, तुम्ही नोकरी करत पण ऑन्टरप्रेन्योरशिप माइंडसेट क्रिएट करू शकता. ऑन्टरप्रेन्योरशिप माइंडसेट काय म्हणतो माझ्या दृष्टीने, तर मी जर एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीसाठी 1 रुपया चार्ज केलाय तर त्याची व्हॅल्यू मी 10 रुपयाची दिली देणं गरजेचं आहे. हे तुम्ही नोकरीमध्ये इम्प्लिमेंट करा की जर मला लाख रुपये पगार मिळतोय तर मी 10 लाखाचं काम करेन, तुमची ग्रोथ फास्ट होईल. नोकरीमध्ये पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय की लाख रुपयाचा पगार घेऊन 50,000चं काम करतात म्हणून रडत करतात. सो काही लोक असतात जे लाख रुपये घेऊन 50,000चं काम करतात, काही लोक असतात लाख रुपये घेऊन लाख रुपयाचं काम करतात, काही लोक असतात जे लाख रुपये घेऊन 10 लाखाचं काम करतात आणि त्यांची ग्रोथ फास्ट होते. मग जे लाख रुपये घेऊन 50,000चं काम करतात ते म्हणतात अरे बॉसची चाटुगिरी करतोय म्हणून पटकन करतो. तसं नाहीये. तो बेसिकली ती मेहनत करतोय, ती स्वतःला. म्हणजे माझ्या कंपनीमध्ये पण आमचा जवळजवळ आज 80 लोकांचा स्टाफ आहे. त्यातले काही ठराविक लोक असे आहेत की ज्यांना शनिवार रविवार दिवस रात्र काही नाहीये. त्यांना रात्री 1 वाजता मेसेज केला की हे काम करायचं, ते काम सकाळी येईपर्यंत झालेलं असतं. आणि काही लोक असे आहेत की 8च्या ठोक्याला काम बंद, 8 वाजून 1 मिनिटांनी बाहेर. तिकडनं ती ग्रोथ होते. या केसमध्ये ग्रोथ कोणाची होणार आहे? तुम्ही फक्त काम करणं इम्पॉर्टंट नाहीये, काम त्या पद्धतीने करणं इम्पॉर्टंट. आणि हाच एक नियम सेल्समध्ये पण येतो की तुम्ही, माझे जे मेंटॉर आहेत ग्रँड कॅरडॉन, ते एक वाक्य नेहमी बोलतात की इट डज नॉट मॅटर हाऊ मच बेस्ट यू आर, व्हॉट मॅटर्स इज हाऊ मच बेस्ट नोन यू आर. हा सेल्स आणि मार्केटिंगचा नियम ज्याला कळला ना की तुम्ही किती बेस्ट आहात हे महत्वाचं नाहीये,
तुम्ही किती बेस्ट नोन आहात. नंगर काय ते मोरनाच्या जंगल में किसने देखा तसा फॅक्टर आहे की तुम्ही किती बेस्ट आहात त्यांनी काय फरक पडतोय. आज भारतामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा माझ्यापेक्षा ग्रेट खूप एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर्स आहेत, पण ते बेस्ट आहेत. मी बेस्ट नोन आहे, ह्याच्यामुळे माझी ग्रोथ त्या पद्धतीने होते. बरोबर, म्हणजे हा एक फरक पडतो. म्हणून बोलणं इम्पॉर्टंट आहे. बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. सो त्या ज्या जुन्या म्हणी आहेत भगवद्गीताच्या सगळ्याच रिलेटिव्हिटी आजच्या तारखेला आहे आपल्याकडे. सो या 2-3 गोष्टी मला असं वाटतं की आपल्या लोकांनी जर इम्प्लिमेंट केल्या, यंगस्टर्स साठी सजेशन आहे की व्यवसाय चालू करा, पण घरातल्यांबरोबर फाईट नका करू. त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा, प्रेमाने सांगायचा प्रयत्न करा. आणि जे एक्झिस्टिंग व्यावसायिक आहेत त्यांना एकच सांगणं आहे की मार्केटिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. अच्छा, मार्केटिंग वरती फोकस करा, मार्केटिंगची ग्रोथ करा. मार्केटिंग म्हणजे डीलर्स अपॉइंट करण्याचे मार्केटिंग नाही, स्वतःचा ब्रँड क्रिएशन कडे फोकस करा. आणि गृहिणींसाठी सजेशन आहे की तुमच्या इतकं बेस्ट बिझनेस ओनर कुठे असूच शकत नाही, कारण तुम्ही अख्खं घर सांभाळताय. तुम्ही मॅनेजमेंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तुम्हाला त्या व्यवसायामध्ये फिट इन करायचंय फक्त. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.